IPS अधिकारी आणि CD देशमुख या संस्थेचे माजी प्रशिक्षणार्थी सन्माननीय श्रीमती मोक्षदा पाटील मॅडम, तसेच उपस्थित संस्थेचे सर्व आजी माजी विद्यार्थी आणि विविध महाविद्यालयातून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून स्वागत करीत आहे। आज दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमार्फत विशेष अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे आणि या कार्यक्रमाला आज सन्माननीय श्रीमती मोक्षदा पाटील मॅडम इथे उपस्थित झालेले आहेत। तर सर्वप्रथम आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया आणि सन्माननीय जगताप साहेबांना मी विनंती करतो की सन्माननीय पाटील मॅडम यांना तुम्ही शाल, पुष्पगुच्छ आणि पुस्तक म्हणून भेट देऊन त्यांचं स्वागत करा। सगळ्यांनी जोरदार टाळ्या स्वागत करा। धन्यवाद। मी जास्त वेळ घेणार नाहीये कारण सगळेजण मॅडमला ऐकण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत, पण तत्पूर्वी एक मॅडमची ओळख करून देण्याचं मला एक भाग्य लाभतंय आणि मी एक छोटीशी त्यांची एक ओळख करून देतो। ऍक्च्युली त्यांचं कार्य आणि त्यांचा बायोडाटा फार मोठा आहे, पण त्यातही मी थोडक्यात एक तुम्हाला माहिती करून देतो। मॅडमच्या शिक्षणाबाबत जर म्हणायला झालं तर 2003 ते 2006 मॅडमने बॅचलर ऑफ आर्ट्स इन सोशियोलॉजी सेंट झेवियर्स कॉलेज मधून केलेलं आहे। त्याच्यानंतर 2007 ते 2009 मॅडमने मास्टर ऑफ आर्ट्स इन सोशियोलॉजी इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी मधून त्यांचं शिक्षण कंप्लीट केलेलं आहे। त्याच्यानंतर 2011 साली UPSC ची परीक्षा ते क्लिअर केली आणि त्यांना IPS म्हणून त्यांना पोस्ट मिळाली आहे 2011 साली, परंतु काम करत असताना सुद्धा त्यांनी शिक्षण चालू ठेवलं आणि 2021 ला मास्टर ऑफ आर्ट्स इन फिलॉसॉफी इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी मधून त्यांनी त्यांचं शिक्षण कंप्लीट केलेलं आहे। त्यांच्या कार्यकाळाबद्दल जर बोलायचं झालं तर 2011 ते 2013 ते प्रोबेशनल ऑफिसर म्हणून कार्यरत होते। त्याच्यानंतर 2013 ते 2016 मध्ये असिस्टंट सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस उमरेड महाराष्ट्रामध्ये ते कामाला होते। त्याच्यानंतर 2016 ते 2017 या कालावधीत त्यांनी ऍडिशनल सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस जळगाव येथे कार्यभार स्वीकारला होता। त्याच्यानंतर मे 2017 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत त्यांनी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस वाशिम महाराष्ट्र येथे काम केलेलं आहे। त्याच्यानंतर मार्च 2019 ते सप्टेंबर 2021 सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे। 2021 ते 2024 सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस रेल्वे छत्रपती संभाजीनगर इथे त्यांनी कार्यभार स्वीकारला होता आणि त्यानंतर 2024 ते 2025 कमांडंट स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स मुंबई इथे ते कार्यरत होते आणि त्यानंतर 2025 ते आज रोजीपर्यंत ते आता सध्या स्थितीत डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स महाराष्ट्र स्टेट इथे कार्यरत आहेत। मॅडमचं जसं मी सांगितलं की कार्यक्षेत्र आणि त्यांचं काम फार मोठं होतं, तर थोडक्यात मी सांगतो की त्यांना विविध अवॉर्ड त्यांना मिळालेले आहेत। तर 2020 मध्ये इफेक्टिव्ह हँडलिंग ऑफ लॉ अँड ऑर्डर इश्यूज अँड क्युम्युलेटिव्ह अँड कन्फर्मेंट ऑफ बेस्ट पोलीस युनिट अवॉर्ड अक्रॉस द स्टेट महाराष्ट्र त्यांना 2020 साली मिळाला होता। त्याच्यानंतर त्यांनी विविध विद्यार्थ्यांसाठी, विविध बालकांसाठी आणि विविध महिलांसाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले होते। त्याच्यामधला अभिनव म्हणून एक उपक्रम आहे, तो फार महत्त्वाचा होता। त्याच्यानंतर पिंक मोबाईल्स अशा पद्धतीचे प्रोजेक्ट सुद्धा त्यांनी राबवले आहेत। त्याच्यानंतर 2003 साली म्हणजे मॅडमने फक्त भारतात नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा अनेक इन्स्टिट्यूटला त्यांनी भेट दिलेल्या आहेत। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आहे, कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी आहे, अशा विविध परदेशाच्या या संस्था आहेत की जिथे मॅडमने जाऊन शिक्षण घेतलेलं आहे। असे अनेक अवॉर्ड त्यांना आउटस्टँडिंग परफॉर्मन्ससाठी मिळालेले आहेत। मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की 2001 ला डॉक्टर होमी बाबा यंग सायंटिस्ट अवॉर्ड सिल्वर मेडल त्यांना मिळालेलं आहे ग्रेट बॉम्बे सायन्स टीचर असोसिएशन तर्फे। 2020 ला रोड सेफ्टी अवॉर्ड फॉर रिडक्शन इन रोड ऍक्सिडेंट
फॅसिलिटीज गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून मिळालेला आहे. 2021 ला न्यू दिल्लीकडून स्मार्ट पॉलिसिंग अवॉर्ड फॉर वुमन सेफ्टी मिळाला आहे त्यांना. तर तसंच 2021 ला नॅशनल कोविड वुमन वॉरियर्स अवॉर्ड देखील त्यांना मिळाला आहे. 2021 ला पुन्हा एकदा त्यांना डायरेक्टर SVP NPA टॉप परफॉर्मर अक्रॉस द कंट्री इन इंडिया पोलीस सर्व्हिस मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्राम यासाठी सुद्धा त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. आणि 2021 ला तत्कालीन होम मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून त्यांना बेस्ट पोलीस युनिट अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. त्याच पद्धतीने आत्ताचा जर बघायला गेलं तर 2025 चा डायरेक्टर लाल बहादूर शास्त्री अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन या संस्थेकडून देखील त्यांना बेस्ट परफॉर्मन्स सुद्धा अवॉर्ड मिळालेला आहे. आणि म्हणजे एखादा अधिकारी असतो की तो कामामध्ये व्यस्त असतो, पण कामामध्ये व्यस्त जरी असला तरी आपल्या कलागुणांना वाव देणं हे सुद्धा एक अधिकाऱ्याचं वेगळं कौशल्य असतं. आणि मला वाटतं त्यांच्यामध्ये ते कौशल्य आहे आणि म्हणूनच त्यांनी एक खेळाडू म्हणून सुद्धा स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे. 2001 ते 2002 मध्ये एक बेस्ट कबड्डी प्लेअर गर्ल्स स्कूल टीम मधून मुंबईमधून ते खेळाडू म्हणून झालेले आहेत. त्याच्यानंतर 2001 ते 2002 मध्ये बेस्ट गर्ल कॅडेट महाराष्ट्र कॅडेट काउन्स मध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं. त्याच्यानंतर त्यांना ऍक्टिंग सुद्धा आवडते आणि म्हणून त्यांनी इन हाऊस थिएटर SVP NPA मध्ये 2011 ते 2012 म्हणजे त्यांच्या कार्यकाळामध्ये देखील त्यांनी त्यांचा अभिनय ही स्किल त्यांनी ती जपली, त्यांचं पॅशन जमलं. अशा पद्धतीने एक सर्व अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्या इथे आज उपस्थित आहे, याचा फार आम्हाला आनंद होतोय. आणि जास्तीत जास्त आनंद आणि अभिमान मला या गोष्टीचा वाटतोय की मॅडम आपल्या संस्थेच्या माजी प्रशिक्षक आहे. तर असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आज इथे आलेलं आहे. तर सगळ्यांनी जोरदार यांचं स्वागत करायचं आहे. आणि सन्माननीय गोष्टीचा पाठीमागे विनंती करतो की त्यांनी कृपया विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्या स्वागत करूया पाठीमागे. थँक्यू. मला पण माहित नव्हतं की एवढं सगळं झालं मागच्या काही वर्षांमध्ये. बट आय एम व्हेरी 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 हॅपी टू बी हिअर. कारण आता ह्या ज्या संस्थेमध्ये तुम्ही बसलेला आहात, ही संस्था आधी ठाण्यामध्ये स्टेडियम जवळ भेटली. इथे बेसिक ठाण्याचे कोण आहेत मूळचे ठाणेकर, तर तुम्हाला माहित असेल ती जुनी संस्था स्टेडियम जवळ होती आणि आम्ही तिथे जायचो. त्यामुळे त्या सगळ्या आठवणी मला पुन्हा येत आहेत. आणि आपल्या या संस्थेचा तिथपासून ते आजपर्यंतचा हा जो प्रवास आहे हे बघून आय एम फीलिंग व्हेरी प्राऊड ऑल्सो. अभिमानाची अजून एक गोष्ट म्हणजे माझे वडील पण ठाणे महानगरपालिकेत होते. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेचं सर्वप्रथम आपण सर्वांनी आभार व्यक्त केले पाहिजे की त्यांनी ही एक स्टेट ऑफ द आर्ट फॅसिलिटी एक इथे तयार केलेली आहे. ते करण्याची एक विजन आणि कमिटमेंट त्यांच्याकडून आपल्याला दिसलेली आहे. तुम्हा सर्वांचं हे युनिफॉर्म, आय कार्ड्स आणि एक शिस्तबद्ध अशा पद्धतीने बघून मला पण खूप चांगलं वाटत आहे. बिकॉज युनिफॉर्म आय ऑल्सो वेअर युनिफॉर्म एव्हरी डे आणि आय नो द पॉवर ऑफ युनिफॉर्म ऑल्सो. जेव्हा आपण युनिफॉर्म घालून जातो तेव्हा आपल्याला एक वेगळ्या पद्धतीची कमिटमेंट आणि एक सिरियसनेस डेफिनेटली येतो. इट्स अ डिफरंट पर्सोना दॅट यू वेअर. मला सांगायचं एवढंच आहे की ही जी परीक्षा ही परीक्षा नाही, ऍक्च्युअली ही स्पर्धा आहे. आपलं आतापर्यंतचं जे ग्रॅज्युएशन पोस्ट तुमचं झालं असेल फोटो तर तुम्ही बसते. सॉरी, ही परीक्षा नाही आहे. आपण ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत आपली जी शालेय शिक्षण पद्धती आहे ती आपल्या सर्वांना परीक्षेसाठी तयार करते की तुम्हाला 35% पाहिजे, 75, 90 टॉपर या पद्धतीने. पण ही UPSCची ही परीक्षा नाही आहे, इट्स स्पर्धा. ही मुळात एक कॉम्पिटिशन आहे आणि इथे तुमच्या बाजूचा जो व्यक्ती आहे तो तुमचा स्पर्धक आहे, प्रतिस्पर्धी आहे. आणि असे संपूर्ण भारतभरातून प्रचंड टॅलेंटेड मुलं मुली ह्या परीक्षेचा आपल्याला दिवस रात्र करत असतात, वर्षानुवर्ष करत असतात. So that is the level of competition that you have to face. स्पर्धेवर उतरती आहे तर तुम्हाला खूप सारं मागे सोडावं पण लागतं. तुम्हाला तुमचं डेड वेट खाली टाकावं लागेल. ज्या गोष्टी तुम्हाला खाली खेचतात त्या तुम्हाला सोडाव्या लागतील. बी लाईट, बी एजाईल, बी रिलॅक्स्ड, बी कॉन्फिडेंट. आणि आपल्याला 35%च्या पुढे नाही जायचं.
आपल्याला मला रँक माझी ही पाहिजे, ही सर्व्हिस पाहिजे, ही काढल, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला मेंटली तयार व्हायचं आहे. ते थोडंसं अनलर्निंग ऑफ युअर प्रिव्हियस स्कूल और कॉलेज एक्सपिरियन्सेस आणि लुकिंग फॉरवर्ड टू द न्यू होरायझन, हे आपल्याला महत्त्वाचं आहे. मी जगताप सरांचं पण अभिनंदन करते की ते वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना ॲक्च्युली इथे बोलवतात, कारण अधिकारी सर्व्हिसच्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांनी लुक बॅक. मी आता जेव्हा मागे वळून बघते तेव्हा ही परीक्षा मला वेगवेगळ्या पद्धतीने समजते, अजून चांगल्या पद्धतीने. म्हणजे मला असं वाटतं तेव्हा मला हे कोणी सांगितलं असतं तर माझ्या अभ्यासाला अजून धार चढली असती किंवा मी अजून वेगाने पुढे जाऊ शकले असते. ह्याच्यामध्ये अजून एक बघण्यासारखं की he can stay out actually. He doesn't have the seriousness of what is going on actually. तुम्ही त्यांना सांगाल बाहेर असताना आणि आतमध्ये. दुसरी गोष्ट आहे मीडियम ऑफ एक्झाम. मगाशी सरांशी चर्चा करताना हाच विषय आला. मराठी मीडियममध्ये इथे कोणी परीक्षा देत आहेत का? ओके, एक जण आहे. सरांचा विचार ॲक्च्युली आय डिफर यू लिटिल बिट, कारण जे सर्वोत्तम स्टडी मटेरियल इट इज अवेलेबल ओनली इन इंग्लिश. पण आपलं काय होतं, आपण माझ्याकडे इंग्लिश उत्तम लिहितो, वाचतो, बोलतो, ना मराठी ना हिंदी ना आपली जी काही भाषा असेल ते. सो ह्या एक्झाममध्ये आपल्याला कमी शब्दांमध्ये खूप जास्त दारुगोळा ठासून भरायचा आहे, बरोबर. यू हॅव टू राईट सर्टन आन्सर्स इन 20 वर्ड्स और 50 लाईन्स. सो तुमच्या डोक्यातलं जे काही वर्षानुवर्षाचं नॉलेज अभ्यास आहे किंवा एसेन्स आहे तो कमी शब्दात टाकायचा असेल तर यू हॅव टू हॅव सर्टन ग्रास्प ऑन द लँग्वेज. याच्यासाठी मला मी तुम्हाला चांगली ट्रिक सांगू शकते की जसं माझी सोशॉलॉजी होतं, बट इन माय फर्स्ट मेन्स आय कुड स्कोर व्हेरी लेस दॅन वॉट आय एक्सपेक्टेड. मला तेव्हा माझ्या इगोला खूप धक्का पोचला की मी सेंट झेवियर्स द बेस्ट कॉलेज इन द वर्ल्ड फॉर सोशॉलॉजी आणि मी तिथली टॉपर आणि मला युपीएससीने एवढे असे मार्क मिळाले. इट वॉज लाईक अ पर्सनल डिफीट फॉर मी. पण मग मी इंट्रोस्पेक्ट केलं. दिस एक्झाम मेक्स यू मेंटली टफ ऑल्सो. त्याच्यासाठी मी हे तुम्ही करू शकता. तुमचं जो काही ऑप्शनल असेल त्या ऑप्शनलची तुम्ही एक वोकॅब्युलरीची बँक बनवू शकता. ऑक्सफर्ड पब्लिकेशनची डिक्शनरी येतात तुमच्या पगाडची येते, पॉलिटिकल सायन्सची येते, सोशॉलॉजीची येते आणि ते शब्द सारखे आपण आता तोंडी भाषेत बोलतोय हे वेगळे आहे, पण हेच बोलणं तुम्हाला सोशॉलॉजीत बोलायचं असेल किंवा पगाडच्या त्या स्पेक्ट्रममध्ये बोलायचं असेल तर यू नीड टू स्पीक द लँग्वेज ऑफ दॅट ऑप्शनल. यू नीड टू स्पीक द लँग्वेज ऑफ दॅट टॉपिक. म्हणजे ते शब्द आपल्या लेखनामध्ये आले पाहिजे आणि सारखे ते शब्द तुम्ही वाचले तर तुमचा आन्सर किंवा एसे हा जास्त प्रिसाईज, शार्प आणि कटिंग एज होतो, विच विल सेट यू अपार्ट फ्रॉम अदर्स. इथे सोशॉलॉजी किती लोकांचं आहे? आय वॉज टोल्ड की खूप लोकांनी सोशॉलॉजी घेतलं आहे. आता तुम्ही कसं बघा ते सोशॉलॉजी असं स्वतःचं फार काही त्याच्यात जसं प्युरिस्टिक नॉलेज लाईक फिजिक्स और मॅथमॅटिक्स असं काही नाही आहे. म्हणजे डेली लॉन्समध्ये पण आपण जे काही एकमेकांची चर्चा करतो ती पण सोशॉलॉजीच असते. सो तुम्ही आन्सर लिहिताना कसं तुमचं आन्सर वेगळं होईल. फर्स्ट रेफरन्सेस तुमच्या आन्सरमध्ये स्पेशली फॉर सोशॉलॉजी किंवा जे ह्युमॅनिटीजचे जे काही ऑप्शनल्स आहेत त्याच्यामध्ये रेफरन्सेस आले पाहिजे की ह्या थिंकरने हे म्हटलेलं आहे, ही थिअरी मी इथे अप्लाय करते आहे किंवा ही हे वर्ड कोणी कॉइन केलेलं आहे. दुसरं गोष्ट हे मी तुम्हाला एक वोकॅब्युलरीचं सांगितलं, दुसरं रेफरन्सेसचं सांगितलं, तिसरं की त्या फील्डमध्ये लेटेस्ट काय चालू आहे याचा एक उदाहरण रेफरन्स जर तुमच्या आन्सर किंवा एसेमध्ये आला तर दॅट विल डेफिनेटली सेट युअर आन्सर अपार्ट. सो वेन आय वॉज प्रिपेअरिंग मी माझ्या कॉलेजची रिक्वेस्ट करून 15 दिवस आमच्या कॉलेजच्या लायब्ररीचा वापर करून पूर्ण सगळ्या नोट्स मला जशा पद्धतीने पाहिजे तशा काढल्या होत्या आणि त्याच्यानंतर प्रत्येक टॉपिकमध्ये मला वाटलं की लेटेस्ट काय चालू आहे हे पण मला माहीत पाहिजे, जगात काय चालू आहे हे पण मला माहीत पाहिजे. बिकॉज द बुक्स दॅट वी हॅव आर प्रिंटेड इन 1970s, 80s, 90s अशा पद्धतीने. तर तुम्ही थोडंसं गुगल पण करू शकता. गुगलवर तो टॉपिक जर तुम्ही टाकला आणि जर जगातल्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत जिथे खूप चांगलं काम होतं ह्युमॅनिटीजमध्ये, US असेल किंवा युरोप असेल, आपलं दिल्ली असेल,
या ठिकाणी जे काय चालू आहे तो लेटेस्ट थोडासा एथॉस घेऊन जर आपल्या आन्सरमध्ये एसेमध्ये टाकला तर दॅट डेफिनेटली हेल्प्स. मला सरांनी सांगितलं की एसे बद्दल पण बोला. फ्रॉम व्हॉट आय अंडरस्टँड नाव यू हॅव टू राईट 2 essays, राईट? तर त्याच्यामध्ये फॉर माय फर्स्ट मेन्स आय वॉज टॉपर इन एसे. तर त्याच्यासाठी व्हॉट हेल्प्स इज ऑब्वियसली युअर स्टडी अँड बॅकग्राऊंड ऑफ सोशॉलॉजी ऑर ह्युमॅनिटीज. सेकंडली तुमचं जे अवांतर वाचन ज्याला आपण म्हणतो, एक्स्ट्रा करिक्युलर रीडिंग विच यू हॅव बीन डुईंग सिन्स चाइल्डहुड, त्याचा पण तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमची लँग्वेजवर ग्रास आणि वोकॅब्युलरी थोडी रिफाईंड पाहिजे. आपण तेच डिसिपिटिव्ह वर्ड्स वापरण्याऐवजी थोडी एक लेवल अप, ज्याला म्हणतो लेवल अप, ती थोडी जाणीवपूर्वक आपण आपल्या उत्तरांमध्ये किंवा एसेमध्ये केली पाहिजे. एसे लिहिण्याचा सगळ्यात पहिला चांगला मार्ग म्हणजे टू मेक अ गुड चॉईस ऑफ एसे. काही एसेमध्ये आपल्याला जास्त फॅक्च्युअल नॉलेज असतं, पण काही विषयांबद्दल आपल्याला जास्त स्ट्रॉंगली वाटत असतं. यू नॅचरली फील इन्क्लाइंड टू दोज एसेस. So first see how you make choices. I try to go by my instinct. पण कधी कधी लिहिता वाटतं नाही मी चूक केली, माझं ग्रास ती पकड चालली जाते आहे. तो दॅट विल कम ओनली आफ्टर प्रॅक्टिस. तुम्हाला 4-5 एसे लिहून तपासून घ्यावे लागतील, कारण आपण लिहिता मध्ये आपलं त्याचं थोडंसं शिवट सुटल्यासारखी होते आणि मग इट कॅन आयदर गो डाऊन और यू कॅन अगेन कम बॅक अँड टेक इट अप. सो मला काही असे चेक करायला मिळाले होते. आय थिंक जोसेफ रॉड्रिक्स असतात मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये, तिथे पण एक सेंटर आहे. तर मी तिथल्या मुलांची केले, ते मुद्दे चांगले होते, पण अगेन थोडं सोशल मीडिया पोस्ट लिहिल्यासारखा एसे नाही असला पाहिजे. बिगिनिंग हॅज टू बी रिअली अट्रॅक्टिव्ह आणि युअर एंड हॅज टू बी रिअली डिफरंट. आपण कधी आपल्याला काय सवय असते नॅचरल, जी आपल्या शिक्षण पद्धतीची सवय, टू सम अप दिस इज द एंड ऑफ द, बट एसेस डोंट एंड लाईक दॅट. तुम्हाला एसेच्या एंडमध्ये जे लिहायचं आहे ते एसेच्या मध्यामध्ये किंवा अख्ख्या एसेमध्ये कुठे नाही आलं पाहिजे. अँड ट्राय टू जस्ट सी, जे पेपर चेक करतात दे हॅव टू चेक हंड्रेड्स ऑफ एसेस. इथे इंग्लिश लिटरेचरचे पण स्टुडंट असतात, PhD स्टुडंट पण ते एसे लिहित असतात, आणि आपल्यापेक्षा खूप भारी लोक पण तो सेम एसे लिहित असतात. सो व्हॉट विल सेट युअर एसे लिटिल अपार्ट इज अ व्हेरी गुड बिगिनिंग अँड व्हेरी गुड एंड. याचा अर्थ असं नाही मध्ये काही पण तुम्ही मालमत्ता भरू शकता. मेक इट अ गुड मसालेदार काइंड ऑफ एन एसे. एसे लिहायची एक सोपी ट्रिक विच आय थिंक वन्स आय वॉज डिस्कसिंग विथ माय फादर विच आय डेव्हलप वॉज फॉर एनी एसे, ट्राय टू थिंक ऑफ युअर सेल्फ फर्स्ट. मी, I am the center of my own universe. So what I think about that essay or that topic, even if it is foreign policy, how it will affect me, how then on the next circle would be my family, next circle would be my country, next circle would be the whole world, and then last circle would be humanity. Because being future IAS, IPS officers, we are supposed to think in रिव्हर्स. सगळ्यात पहिले ह्युमॅनिटीचा विचार, सगळ्यात पहिले लार्जर गुडचा विचार, आणि सगळ्यात शेवटी स्वतःचा विचार. बट एसे लिहिताना रिमेंबर इट हॅज टू बी लाईक दिस. म्हणजे असं नाही की मला असं वाटतं, माझ्या फॅमिलीला असं वाटतं, असं नाही. इट ऑल हॅज टू बी अमॅल्गमेटेड व्हेरी फाईनली इन युअर एसे. त्याच्यानंतर ऑलवेज ट्राय टू गिव्ह रेफरन्सेस फ्रॉम युअर ओन कल्चर, फ्रॉम युअर ओन लँग्वेज. म्हणजे असं नाही आय एम महाराष्ट्रीयन, आय एम मराठी, जो माझ्या भाषेमध्ये असं म्हणतात, असं नाही. इट हॅज बी व्हेरी सटल, व्हेरी ग्रेसफुल, बिकॉज इट्स युअर कल्चर, आपलं फॅमिली सिस्टीम, तुम्हाला लहानपणापासून काय काय वाटतंय. एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला ती ससा आणि कासवाची स्टोरी जरी फिट करावीशी वाटली तरी डू फिट इट. किंवा एखादी आपली म्हण असते, एखादा मुहावरा असतो, इफ दॅट स्ट्राइक्स इन युअर हेड, डू ट्रान्सलेट, डू पुट इन. त्याला असं छान मस्त त्याच्यामध्ये तुम्ही टाकून देऊ शकता. किंवा एखादा अभंग आठवला तुम्हाला, मी मराठीच्या एका आन्सरमध्ये एका पिक्चरचा रेफरन्स दिलेला. यू कॅन गिव्ह रेफरन्सेस ऑफ एनी पेंटिंग ऑल्सो. तर तुम्हाला तो विषय लिटरेचर आहे कोणाचं,
सो तुम्ही जेव्हा तो एखादी पोएम वाचतात किंवा तुम्हाला एखादी इवन फॉर एसे, इफ यू गेट अ विविड इमेजरी इन युअर हेड, इफ यू गेट सम कल्चरल कनेक्शन इन युअर हेड की नाही हे बघून मला हे गाणं आठवतंय, हा पिक्चर आठवतोय, हा डायलॉग आठवतोय, नॉट लाईक सॅड और वल्गर डायलॉग्स, बट देर आर सम व्हेरी क्लासिक मूवीज लाईक गॉडफादर असेल, जुरी मूवी असेल, किंवा तुम्हाला एखादं चित्र आठवतंय, चित्राचा रेफरन्स आठवतोय, डू ट्राय टू like mix it up into the essay. Do not be negative in any essays or any answers, and always check इथून पुढे आपल्याला ही सवय लावायची. इवन when you become officers, आपलं जे बोलणं लिहिणं आहे हे सगळं कशाच्या फ्रेमवर्क मध्ये पाहिजे? कॉन्स्टिट्यूशनच्या माझ्या कॉन्स्टिट्यूशनच्या बाहेर काहीच नाही आलं पाहिजे. माझे विचार, माझी बिलीफ, माझी कमिटमेंट ही सगळी तिथून येते. यू विल बी अपॉइंटेड बाय कॉन्स्टिट्युशनल कलमांनुसार तुमची, आपल्याला दॅट इज द अल्टिमेट अथॉरिटी, आणि त्याच्या अगेन्स्ट जाईल असं आपल्या आन्सरमध्ये किंवा थॉट प्रोसेसमध्येच काही नसलं पाहिजे. यू नीड टू बिलीव्ह इन द युनिव्हर्सल व्हॅल्यूज ऑफ इक्वालिटी, फ्रेटर्निटी. हे सगळे ह्या व्हॅल्यूजच्या बद्दल सतत विचार केला पाहिजे, आणि हे पण आपल्या एसेमध्ये कुठे ना कुठेतरी आलं पाहिजे. असं नाही की कॉन्स्टिट्यूशन ते कलम 311 असं बोलते, असं नाही. द होल एथॉस, त्याचा ओव्हरऑल ग्रास तुमच्या ह्याच्यात आली पाहिजे. ऑल्सो ट्रस्ट युअर ब्रेन, गिव्ह इट इनफ रेस्ट ऑल्सो. प्लीज डू टेक इनफ स्लीप नाउ ॲट दिस एज. And in this hectic job, I realized the importance of sleep, because it's only the sleep that really, makes and keeps your brain healthy. आपण जो काही वर्षभर अभ्यास करतो, या परीक्षेचा अभ्यास काही फक्त 1 वर्षाचा नाही आहे. इट स्टार्ट्स फ्रॉम व्हेन यू आर इवन अ चाइल्ड इन से प्ले ग्रुप. तुमच्या आतापर्यंतचे जे एक्सपिरियन्सेस, थॉट प्रोसेसेस, युअर वर्ल्ड व्ह्यू, इट ऑल कम्स टुगेदर, आणि ते तुमच्या पेनातून तुम्हाला त्या पेपरवर उतरवायचं. Also remember, I had excellent friends who were toppers in schools and colleges, but they couldn't crack the exam. Does that mean that they were bad human beings or bad students? No, they just couldn't crack this code of this exam. So आपण ज्या सिस्टीममध्ये जातोय तर कोड समजला पाहिजे. एक ड्रेस कोड असतो, किंवा आता तुम्ही जर गावाला गेले तर तिथे तुमच्याकडून वागण्या बोलण्याचा एक कोड अपेक्षित असेल, राईट? तुम्ही आता किंवा मी यू कॅन बी एनिथिंग एनिवेअर, बट इन ऑर्डर टू गेट थ्रू द हार्ट ऑफ दोज पीपल यू नीड टू अंडरस्टँड दोज कोड्स. तसं ह्या एक्झामचा कोड काय आहे हे आपल्याला एकदा समजलं पाहिजे. हे लक्षात घ्या की ही परीक्षा पूर्ण भारतातले मुलं मुली देत असतात. वेन यू एंटर युअर IAS or IPS अकॅडमीज, यू मेक व्हेरी व्हेरी नाईस फ्रेंड्स फ्रॉम ऑल अक्रॉस द कंट्री. मतलब in my batch we had people across the regions, people across all financial profiles, economic profiles. प्रत्येकाचं सोशो कल्चरल बॅकग्राऊंड पण वेगवेगळी असते, पण सगळ्यांची कमिटमेंट जी असते टुवर्ड्स द सर्व्हिसेस, दॅट इज व्हॉट मॅटर्स. तुमचं मीडियम ऑफ एक्झाम आहे ते पण मला वाटतं विचार करून आपण घेतलं पाहिजे आहे. पुन्हा सांगायचं असं की परीक्षा आपण का देतोय, एक्झाम या सिस्टीममध्ये का जातोय? नॉट जस्ट टू हॅव अ गुड लाईफ किंवा ह्याच्या थातून वर्जत होता नाही, जेन्युइनलीचं का करतोय आपण हे आपल्याला क्लिअर पाहिजे. कारण हेच तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारतात. या इथे यू कॅन मतलब तुमच्या मनामध्ये तुम्हाला वाटेल की हा नाही आला हवं गुड लाईफ किंवा मला असं ते तेव्हा, बट ॲक्च्युली तुमच्या मनामध्ये काय आहे? बिकॉज इट्स नॉट अन इझी लाईफ ऑल्सो. इट सीज व्हेरी डिफरंटली फ्रॉम आउटसाइड, बट इंटरनली इट्स नॉट वन ऑफ द इझिएस्ट लाईफ्स. It will give you and your family a very good standing overnight, but it takes a lot from you also. You have to give a lot. आणि हे सगळ्याची सवय आतापासून लागते. मी तर नेहमी म्हणते की ह्या UPSCचा हा जो अभ्यास आहे, it makes you an officer. Nobody is born an officer. Nobody is born an IAS or IPS. You become one in due process of time. जसं दगडामधून आपण मूर्ती बनवतो आणि मग मूर्तीला आपण पूजतो,
त्या पद्धतीनेच आपण पण स्वतःला घडवत असतो. ही तपस्याच आहे. याच्यामध्ये जो त्रास होणार आहे, जे रडारड होणार आहे, चिडचिड होणार आहे, खूप काय काय होणार आहे, ते सगळं तुम्हाला हळूहळू ऑफिसर बनवण्याकडे नेत आहे. बिकॉज वेन यू विल सिट अँड यू विल बी रिस्पॉन्सिबल सडनली वन डे फॉर सो मेनी थिंग्स, त्याची सुरुवात इथून आहे. आतापर्यंत आपलं खूप प्रोटेक्टेड लाईफ असतं एक प्रकारे, पण दिस एक्झाम टीचेस यू टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युअर ओन ॲक्शन्स फर्स्ट. So in future you can take responsibility of so many others and so many other things also. नुसता तासांमधला अभ्यास महत्त्वाचा नाही हे तुम्हाला पण माहिती आहे. पण जो मी अभ्यास करते त्याच्यात जे एफर्ट टाकते आहे त्याचे बिलकुल मला रिटर्न पण पाहिजेच पाहिजे. म्हणजे कुठली अपेक्षा न ठेवता मी अभ्यास करते आहे असं तुम्ही कृपया करू नका. अजून एक असंही बघितलेलं आहे की दिस study is so beautiful, actually it is so engaging, you get so engrossed की कधी-कधी आपण अभ्यास करता करता we lose sight of the fact that we have to translate and put it all down on paper one day. तुम्ही आधी किती पण प्रॅक्टिस केली क्रिकेटची नेट प्रॅक्टिस, तर nobody is going to ask you. तुम्ही आता किती अभ्यास केला किंवा किती जागरण केले ते कोणी तुम्हाला विचारणार नाही. तुम्ही ते एक्झामच्या 3 तासामध्ये काय लिहून आले, वहां पे तुमने क्या दिखाया, क्या लिख के आए, दॅट इज गोइंग टू मॅटर. इथे तुम्हाला कोणी विचारणार नाही आहे की तू 100 तास अभ्यास केला, तर सोशॉलॉजीचे 50 पेपर सोडवले, का प्रिलिमचे 100 पेपर सोडवले. नोबडी इज गोइंग टू आस्क यू. आणि तिथे तुम्ही कोणाला असं सांगू पण शकणार नाही, नो नो मी तेवढा अभ्यास केला, वेळ गेली, आता पण लहान नाही आहे की मतलब रोजीरोटी का सवाल आहे, असं अशी परिस्थिती आहे. सो त्या 3 तासामध्ये हाऊ कूल यू आर. I have seen that with my own brother. अभ्यास खूप व्यवस्थित केला, पण त्या एक्झामच्या 2-3 तासांमध्ये इट्स अ बॅटल ऑफ नर्व्स ऑल्सो. ते कुठेतरी घडलं प्रकरण की पहिले समजा 10 क्वेश्चन प्रिलिमचे ऑब्जेक्टिव्हचे समजलेच नाही किंवा आन्सरच माहीत नाही आहे, पण 11व्या क्वेश्चन पासून पुढचा माझ्या हातात असू शकतो पेपर, कदाचित पूर्ण असू पण शकतो. मला ती वेळ सांभाळायची स्वतःची. So always imagine that. आणि हा कॉन्फिडन्स कधी येणार? When you have enough strong foundation of your studies. मुझे नहीं आएगा तो किसी को भी नहीं आएगा, इथपर्यंत आपल्याला तयारी करायची, आधीमध्ये नाही. म्हणजे इट्स नॉट ग्रे, इट्स ब्लॅक ऑर व्हाईट. एवढा कॉन्फिडन्स पाहिजे की प्रिलिममध्ये मेन्समध्ये जर मला ह्याची इन्क्लिंग किंवा मला ह्या विषयाची आयडिया नाही किंवा मी आन्सर मी नाही गेस करू शकत, तर कोणीच नाही गेस करू शकणार. इज इट ॲरोगन्स? डज इट साऊंड लाईक ॲरोगन्स? नो, दॅट इज अ रिलॅक्स्ड कॉन्फिडन्स. तिथपर्यंत आपल्याला जाईल आणि तिथपर्यंत जाण्यासाठी इतने मेरे घंटे कोशिश करनी है, मेहनत करनी है आणि ते सगळं आपल्या डोक्यामध्ये साठलं पाहिजे. त्याच्यासाठी स्मार्ट अभ्यास केला पाहिजे. अभ्यासाच्या जास्त प्रेमात न पडता ते परीक्षेचं टेक्निक पण समजून मला पास करण्यासाठी. देखो प्रिलिम में सगळ्याच विषयांचे 100 रोक छातीत ठोक आन्सर प्रत्येकाला कोणाच माहीत नसतात. ठीक आहे, मोठ्या मोठी त्या रेंजमध्ये सगळेजण खेळतात, बट यू हॅव टू हॅव इनफ wherewithal to be able to guess the correct answer. That is the key to play with those 10-15 questions that will make your break your prelims. ठीक आहे, we have all done mistakes, done that, been there, done that. त्यामुळे प्रिलिमसाठी जे 10-15 क्वेश्चन्स असतील त्याच्यात मला बेस्ट गेसवर करण्यासाठी काय करावं लागेल त्याची प्रॅक्टिस आता तुम्ही करून बघू शकता, बिकॉज यू हॅव द टाइम. आय ऑलवेज से की तुम्ही प्रिलिमचा एक पूर्ण पेपर सोडवा GSचा, आणि जे बरोबर आले क्वेश्चन्स ते का बरोबर आले हे लिहून काढा. जे चुकले ते का चुकले ते लिहून काढा. का चुकतात क्वेश्चन्स? लॅक ऑफ नॉलेज. मग तो कुठल्या विषयातला आहे? इज इट फ्रॉम सायन्स, इज इट फ्रॉम टेक्नॉलॉजी, इज इट फ्रॉम करंट अफेअर्स, इज इट फ्रॉम पॉलिटी? किंवा कधी कधी UPSC तुम्हाला असं टँगल करते, छान कुस्ती करते की A and B, B and C, C and D तशा पद्धतीने. का मी त्याच्यामध्ये कुठेतरी माझं प्रकरण फसलं ते तुम्ही अनालिसिस करू शकता. आणि असे क्वेश्चन्स ज्याचे आन्सर आपण
सोडून दिलं किंवा काही गिवअप मारलं, त्याच्यामध्ये मी अजून बेटर कसं करू शकते किंवा शकतो, हा अनालिसिस एकदा केला तर यू विल इन्क्रीज युअर ओन प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग मोर अँड मोर आन्सर्स राईट. आपल्याला प्रिलिम मध्ये काही रँक नाही लावायचे, आपल्याला जस्ट पास इट अँड गेट टू द मेन पार्ट ऑफ इट. त्यामुळे प्रिलिमसाठी थोडंसं स्मार्टली आपल्याला खेळावं लागणार आहे, ती स्ट्रॅटेजी स्वतः डेव्हलप करावी लागणार आहे. अशी पण वेळ येईल वेन यू वॉन्ट नो आन्सर्स फॉर 2-3 पेजेस स्ट्रेट. कधी कधी असंही होतं की यूपीएससी सडनली प्रेझेंट्स यू विथ अ क्वेश्चन पेपर विथ लेंथी क्वेश्चन्स. झालेलं आहे असं, मोठा पेपर येतो, मोठा क्वेश्चन पेपर येतो आणि त्याच्यामध्ये खूप मोठे लेंथी क्वेश्चन्स असतात. सो तसंही होऊ शकतं किंवा कधी कधी 3-4 पानांचा पेपर येईल, बट इट विल बी सो डॅम डिफिकल्ट टू क्रॅक. ही सगळी मेंटली तयारी आपल्याला पाहिजे. मला भयंकर मोठा पेपर येणार, पण मग तो कॉन्फिडन्स पाहिजे की जर मला असं वाटेल 2 तासात कसं होईल, तर सगळ्यांनाच तसं वाटेल आणि माझा नाही पेपर संपला तर कोणाचाच संपणार नाही. But at the same time, there will be people who will finish it and check it twice also. So let me try to be one of those people who are slightly little ahead of the curve. Okay? त्याच्यासाठी आपलं रीडिंग स्पीड चांगलं पाहिजे. दुसरं की काय बोलली मी, 2-3 पेजेस जरी आन्सर नाही आलं तरी 4थ्या पेजला घाबरायचं किंवा धीर सुटतो ना, आता नाही चालते, लेट मी टीच द पेपर, लेट मी गो. किंवा मग वेगवेगळे विचार येतात, मी जाऊ द्या ते प्रिलिम तर या वर्षीची गेली, आता पुढच्या वर्षी मग लेट मी गो हो, नाही दिस इयर असं झालं, मी आता बाहेर जेव्हा पेपर फाडते किंवा जाळते, अच्छा यू नेव्हर नो वेअर युअर माइंड टेक्स यू. सो त्यावेळी do not let your mind go from 0 to 100 in 1 second. Tranquilo, शांती, आणि हे होऊ शकतं. इमॅजिन द वर्स्ट अँड प्रिपेअर युअर बेस्ट. हे झालं प्रिलिम्सचं. त्याच्यानंतर मेन्ससाठी what matters is the grip, your own grip on the language in which you are writing the paper. त्याच्यामध्ये तुम्हाला लेटेस्ट काही फिगर्स माहिती पाहिजे, लेटेस्ट काही रिपोर्ट्स माहिती पाहिजे, काही रेफरन्सेस देता आले पाहिजे. अँड ऑप्शनल मध्ये आता आपलं प्रत्येकाचं ग्रॅज्युएशन वेगवेगळ्या विषयात झालेलं असतं, अँड समटाइम्स यू टेक एन ऑप्शनल दॅट इज डिफरंट फ्रॉम युअर ग्रॅज्युएशन सब्जेक्ट. सो दॅट वे यू नीड टू अंडरस्टँड द लँग्वेज. जसं प्रेमाची भाषा शिकतात लोक, तसं त्या विषयाची भाषा आपल्याला समजली पाहिजे, त्या पद्धतीने ते आन्सर तिथे टाकले पाहिजे. काही मुलं डायग्रामचा खूप अट्टहास करतात, डायग्राम्स और बार चार्ट्स ये वो, काय फार अट्टहास न करता एखाद दुसरी यू कॅन डेफिनेटली पुट इट. प्लीज ट्राय टू फॉलो द वर्ड लिमिट. अगेन अनलर्न द हॅबिट ऑफ, एक आपण म्हणतो ना मराठीत, नमनाला घडाभर तेल टाकणे. म्हणजे सुरुवातीलाच एवढे शब्द खायचे की नंतर पण तुम्हाला मेन क्रॉप्स द्यायला वर्ड लिमिट संपून जाते. तर हे लक्षात घ्या की जी शॉर्ट म्हणजे तुम्हाला छोटे कमी शब्दांमध्ये कमी ओळींमध्ये लिहायची जी उत्तर आहेत त्याचे यू बँग ऑन स्ट्रेट शूट फॉर द स्टार्स डायरेक्टली. त्याच्यामध्ये ऑर्धेमध्ये इथे 1657 पासून आहे. आणि प्लीज डू नॉट एंड युअर आन्सर्स टू सम अप, परत ते सगळे रिपीट. ट्राय टू थिंक की हाऊ कॅन आय मेक माय आन्सर बेटर. तुम्ही 2-3 आन्सर्स लिहा, त्यांना तपासून घ्या आणि स्वतःच विचार करा की मी छान लिहिले, हे मला आवडलं माझं आन्सर, पण मी त्याला अजून थोडंसं कसं छान बनवू शकते किंवा बनवू शकतो. स्पेशली द एंड्स अँड द एंड ऑफ एनी कन्क्लुजन्स, किंवा आपण काय म्हणतो कन्क्लुसिव्हली, टू कन्क्लूड इन कन्क्लुजन. सो ट्राय टू रिड्यूस दिस व्हर्बल फोलियाज आणि डायरेक्टली शूट फॉर द स्टार्स. खट 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 आपला आन्सर त्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला देता आलं पाहिजे. मी काही एसे पेपर्स तपासले तेव्हा आय अंडरस्टूड की इन एसे पीपल ट्राय टू पुट डायग्राम्स आणि ते असं ॲरो करून 4-5 पॉईंट्स, बट इट्स नॉट युअर आन्सर. आय पर्सनली बिलीव्ह दॅट एसे शुड बी लाईक अ प्रॉपर क्लासिकल एसे. आणि एसेसाठी मी माझी स्वतःची एक वही केलेली ज्याच्यामध्ये I had written down quotes which I had रट्टा मारिफाईड, आणि मग जिथे मला वाटायचं तिथे I would put those quotes. I think that shows how well-rounded of your reading is, how well-rounded of you are. हे झालं मेन्सचं. परत मेन्सची जी परीक्षा जे पेपर्स असणार आहेत
ते तुम्हाला बॅक टू बॅक द्यावे लागतात ना, एका दिवसात 2 पेपर्स. तर त्याची एका कृपया प्रॅक्टिस 2 तरी सोडवायचा प्रयत्न करा. अदरवाईज दॅट डे इट बिकम्स टू मच. आय हॅव सीन पीपल क्रॅक डाऊन अंडर दॅट प्रेशर. 3च तासाचा पेपर असेल, 3 तासाचे 2 तास ब्रेक, मग परत 3 तासाचा एक पेपर आहे. सो दॅट्स ऑल्सो लॉट इफ यू थिंक अबाउट इट. सो ते इमॅजिन करून पहिले थोडीशी तशी प्रॅक्टिस ठेवून आपल्याला करायचं. परत पहिला पेपर खराब केला, पण आय स्टील हॅव सेकंड पेपर टू सेव्ह माय लाईफ, हा विचार ठेवून आला पाहिजे. म्हणजे काही होऊ शकतं, पण आपल्याला बचेंगे तो और भी लढेंगे हे शेवटपर्यंत. आता धीर सोडून जे आहे ते पण सोडून दिलं नाही, मी चाललं. आय सी पीपल की पेपर 1 कठीण गेला तर ते दुसऱ्या पेपरला मूड खराब होऊन आले नाही, असे पण मी लोक बघितलेले. सो लेट्स नॉट डू दॅट वे. पण मी असे पण लोक बघितलेले. वन ऑफ माय फ्रेंड्स, शी वॉज 7 months प्रेग्नंट अँड शी रोट पेन्स अँड शी क्रॅक्ड इट. असे पण लोक बघितलेले. सो लेट्स ट्राय टू बी दी अदर वे. दुसरं की वेन आय वॉज प्रिपेअरिंग, I didn't have a plan B. आणि तेव्हा मला वाटायचं की नो, इट्स गुड दॅट यासाठी ती दोरीवर चालतात ना, आणि पडलं तर गुड दॅट फॉर एव्हर. मग तशी परिस्थिती होती. दॅट गिव्स यू एन एज टू प्रिपेअर. तुम्हाला आतून एक वेगळी फायर मिळते. बट नाव आफ्टर हॅव्हिंग सर्व 14-15 years in the service, I think one should have a plan B. This is not the only way of life. This does not make or break. It does make you, but it won't break you if you don't get through. There is no stigma. There is no love lost. Please keep your family in loop. कारण आपल्या घरच्यांना कधी कधी माहित नाही पडत की ही नक्की काय करते, हा नक्की काय करते. Because when you are studying and preparing for this particular thing, your friends are getting married, friends are getting settled down, people are buying cars and houses and doing all sorts of fancy things, going abroad. But you are here putting your head down and seemingly doing nothing, but only you know what you are doing. तुमच्या फॅमिलीला, आईवडिलांना पण लूपमध्ये ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि इट्स इम्पॉर्टंट ऑल्सो नॉट टू ब्रेक देअर ट्रस्ट. सो दॅट वॉज द इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅन बी. या आणि तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही डेफिनेटली विचारू शकतात. लास्टली मला एकच म्हणायचं की दिस पर्टिक्युलर UPSC ही अशी एक गोष्ट आहे जी तुमच्या लाईफ, आतापर्यंतची लाईफ आणि नंतरची लाईफ ह्याच्यामध्ये खूप छान स्टार्क ठळक डिफरन्स तयार करून देते. सडनली ओव्हरनाईट यू हॅव टू बिकम समथिंग. तुमची लाईफ खूप जास्त प्रमाणामध्ये मोठी होते, बदलते. सो इफ यू वॉन्ट टू लिव्ह अ बिग लाईफ, वेलकम, यू वेलकम. कम दिस लाईफ. जर तुम्हाला कोणाचे क्वेश्चन्स असतील तर मला तुम्ही विचारू शकता. प्लीज आस्क क्वेश्चन्स दॅट आर नॉट डिफिकल्ट फॉर मी टू आन्सर. प्रिपरेशन बद्दल और so we didn't have ethics paper. Doesn't mean we are unethical, but yeah, but मोटामोटी I can answer your question की एखादा कुठलाही टॉपिक असेल तर त्याचे जे स्टडी मटेरियल असेल ते लेटेस्ट आणि दिल्लीला बेसिकली काय चाललंय हे थोडंसं जर तुम्ही नॉलेजमध्ये ठेवलं तर ठीक राहील. मला असं पण वाटतं की जो विषय आपल्याला माहीत नाही आहे किंवा एकदम नवा आहे त्याचं कोचिंग पण घ्यायला काही प्रॉब्लेम नाही. कारण आता जरी मी ॲक्च्युली मराठी लिटरेचरचं कोचिंग घेतलेलं प्रवीण चव्हाण सरांकडे पुण्याला, पण सोशियोलॉजी मी सगळं स्वतः प्रिपेअर केलेलं कारण त्यावेळी एवढी रिसोर्स पर्सन्स नव्हती. पण मग जेव्हा मी दिल्लीची मटेरियल काही मागवली तेव्हा मला कळलं की मी किती म्हणजे अनभिज्ञ होती काही गोष्टींबाबत. सो अक्वायरिंग ॲज मच मटेरियल ॲज यू कॅन. मतलब मी आणि माझ्या मैत्रिणीने मग आम्ही दोघीने पैसे स्प्लिट करून ते मटेरियल मागितले. तसं मे बी यू कॅन डू द सेम अबाउट व्हॉट युअर स्टॉकिंग. आणि जे लोक क्लिअर झालेत आपल्या आधी
दे आर द बेस्ट रिसोर्स पर्सन्स. जसं आमच्या म्हणजे आधी ज्या एक सर सोशॉलॉजी घेऊन क्रॅक त्यांनी केलं होतं, तर त्यांच्याशी बोललं तरी 15-20 मिनिटांमध्ये यू आर सो तुमच्या अभ्यासाला एक चांगली दिशा मिळू शकते. सो पीपल हू हॅव डन बेटर इन प्रिव्हियस एक्झाम दे कॅन टेल यू बेटर. हॅलो मॅम, माझं नाव सानिका साठे. मला ॲक्च्युली तुम्हाला विचारायचं होतं की ह्या एक्झाममध्ये आपण नेहमी ऐकतो की करायचं काय आहे हे आपल्याला भरपूर जण सांगतात, करायचं काय नाही आहे दॅट इज मोर इम्पॉर्टंट. तर तुमच्या जर्नीमध्ये असे काय मेजर मिस्टेक्स असे तुम्ही हे केले की यू वर लाईक की हे मला आधी माहिती असतं तर मे बी एवढा वेळ मी जे काय हे झाले होते ते आता ट्रॅकवरती माझी स्टडी असते, असे जे मेजर मिस्टेक्स तुम्हाला ते वाटले? एकदम एक्सलंट क्वेश्चन. बिकॉज माझ्या पहिल्या अटेम्प्टमध्ये मी आणि माझा एक कॉलेजचा मित्र आम्ही दोघांनी पण ठरवलेलं की आपल्याला करायचंच आहे UPSC. आणि आम्ही CT देशमुख आलो, पण तेव्हा समोर क्लासेस वगैरे इथे आता जसं एवढं छान लाईक टाईट शिफ्ट रन होते तसं तेव्हा मे बी नव्हतं. सो वी जस्ट टूक दिस टाटा मग्रो हिल्स एक ठोकळ आणि आम्हाला वाटलं ते वाचून आपण एक्झाम अशी जाऊन देऊन बघून येऊ. आणि वी डिडंट नो द मॅमथ स्केल ऑफ दिस होल थिंग. तर तो एक इनसेन्स नडला त्यावेळी, पण हा थोडं इनसेन्स ठेवला पण पाहिजे. सो वन डे यू कॅन लेट टेल पीपल व्हॉट टू डू अँड व्हॉट टू अवॉइड. मला असं वाटलं माझी एक चांगली रिसोर्स पर्सन पाहिजे कोणीतरी. ॲज आय सेड की जे लोक सिलेक्ट झाले ना ते किंवा जे मार्केटमध्ये किंवा एकंदर जगामध्ये ज्यांचं नाव आहे की नो ही और शी इज रिली गुड रिसोर्स पर्सन, दे वॉन्ट लेट यू डाऊन. Because there are certain people who gatekeep also. So you need to have access to the right kind of people. And I think तो openness आपल्याकडे पाहिजे to approach and to take their words of advice seriously. मला सोशॉलॉजीचं मला असं वाटतं की मी एके ठिकाणी ट्राय केला क्लास लावायचा, बट ते काय बोलतात त्याला overall that situation got toxic in other words. So मला वाटतं ते मी सगळं झुगर मला माहिती आहे ना, मी मास्टर्स केलंय, माझं मी बघून घेईल. तो कॉन्फिडन्स आज जो मला आहे तेव्हा नव्हता. ते मी आधी केलं असतं तर मला असं वाटतं माझा अजून मनस्ताप बराचसा वाचला असता. आणि ते मी जे तुम्हाला डिक्शनरीचं सांगितलं, टू गेट अ डिक्शनरी अँड टू स्टार्ट स्पीकिंग लँग्वेज ऑफ दॅट सब्जेक्ट, ते मला वाटतं मी आधी करायला पाहिजे होतं. ऑल्सो मला असं पण वाटतं की प्रिलिम्सचे अजून पेपर सोडवायला पाहिजे होते. बिकॉज मी काही लोकांमध्ये बघितले दे सॉल्व 100 पेपर्स 100 क्वेश्चन पेपर्स ऑफ प्रिलिम्स. आणि आता एक जस्ट माझा प्रोबेशन होता, त्याचा भाऊ जस्ट सिलेक्ट झाला आय फॉरेन सर्व्हिसेसमध्ये. सो मी त्यांचं बघितलं त्या दोघा भावांचं, ते बोथ सॉल्व 100 पेपर्स ऑफ प्रिलिम्स अँड देन अॅनलाइज व्हॉट वेंट रॉंग, व्हॉट टू डू राईट. सो दॅट इज द लेवल ऑफ कमिटमेंट. ह्या दोन गोष्टी मॅच करायला पाहिजे. दो क्वेश्चन थे आपसे मैम. ये हो रहा है कि शेड्यूल मतलब हम शेड्यूल बनाते हैं. फॉर एग्जांपल 1 वीक के लिए मुझे हिस्ट्री पढ़ना है, लेकिन हम अच्छा करते हैं पूरा 6 दिन तक अच्छा करते हैं, फिर कहीं ना कहीं ट्रिगर होता है अरे हमें ज्योग्राफी भी करना है, पॉलिटिक्स भी करना है, और फिर शेड्यूल बहुत अच्छे से चल रहा है लेकिन वो हमारा शेड्यूल फिर से नीचे आ जाता है और ट्रिगरिंग के कारण हम दूसरे सब्जेक्ट पे कंसंट्रेशन करते हैं और ये सब्जेक्ट छूट जाता है. दूसरा क्वेश्चन ये था मैम, बीइंग अ मल्टीटास्कर ह्यूमन, आपने मास्टर भी किया था, UPSC की प्रिपरेशन कर रही थी, तो मेरा भी सेम है कि मैं मास्टर कर रही हूँ बट सेम कि मैं मास्टर फिर ध्यान दूँ कि फिर UPSC पे ध्यान दूँ. तो ये दोनों ट्रिगरिंग के कारण मेरा एक पर कॉन्सेंट्रेशन नहीं हो पा रहा है जबकि मैं दोनों अच्छा कर रही हूँ. तो मैम क्या सोल्यूशन हो सकता है? Don't be so triggered. Like basically I would say calm down, like cool it for a bit, take a deep breath and regroup. It's okay to lose track of your studying or your sticking to the schedule sometimes. It's absolutely human. As a रोजच्या रोज उठून कोणी परफेक्ट नाही राहू शकत. 24 तास 365 दिवस आदर्श आपण नाही जगू शकत. And it's okay sometimes to fall a little bit off track. What is important is to come back on track as soon as possible and not to feel guilty of falling off track.
because guilt is so hardcore installed in all of us since childhood की आपल्याला ती गिल्टच अख्खा वेळ खात असते, स्पेशली फॉर गर्ल्स आय थिंक, or is it true for the boys also? So जास्त गिल्ट मध्ये वेळ असं विचारायचं मी ऑफिसर झाल्यावर लेट मी गिव्ह दॅट टाइम फॉर ऑल माय मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स. राईट नाव लेट्स कम बॅक ऑन ट्रॅक आणि जे माझ्या हातामध्ये आहे ते मला फटाफट करू दे. आणि हे जे व्हॉट यू आर सेइंग ना की हे पकडलं तर ते सुटते, ते पकडलं तर ते सुटते, दिस विल नेव्हर स्टॉप, दिस डझंट स्टॉप. इवन म्हणजे जो ऑल इंडिया रँक 1 असतात दे स्ट्रगल, दे ऑल्सो फील इवन आफ्टर द एक्झाम ऑल्सो, बिकॉज तुम्हाला एक्झाम झाली, छान पेपर दिला, तरी तुम्हाला आठवत राहतं काही दिवसांनी शिकवी ते असं अजून लिहायला पाहिजे होतं. सो दिस क्वेस्ट फॉर परफेक्शन विल नेव्हर स्टॉप. देर इज नो परफेक्ट वे ऑफ अ स्टडी शेड्यूल. Also, I don't know if you're doing masters from distance or you have to attend the college also. Huh? Regular. You have to attend the college also. So then that will be. I did it distance from IGNOU. So attending the classes मध्ये येण्या जाण्यात तुमचा वेळ जाईल. So you have to count for that also. आणि yeah, you should focus on your masters also. But think this way की मास्टर्स ही माझी फ्युचर मधली पण इन्व्हेस्टमेंट आहे. आय कांट लेट गो ऑफ दॅट ऑल्सो. आणि जो मास्टर्स मध्ये मी अभ्यास करते आहे दॅट स्टडी प्लस दोज सॉफ्ट स्किल्स विच आय एम अर्निंग विल हेल्प मी प्रिपेअर फॉर UPSC ऑल्सो. इफ यू फॉल लिटल बिट बिहाइंड इट्स ओके, ट्राय अ डिफरंट शेड्यूल. और मे बी कधी कधी काय होतं आपल्याला वाटतं नाही मला हे अभ्यास करायला 7 दिवस लागेल, पण ऑलवेज या दॅट्स वन ऑल्सो वन ब्युटिफुल थिंग आय टेल यू. वर्क एक्सपांड्स द टाइम अवेलेबल. इफ आय टेल यू की हा चॅप्टर आपल्याला 10 दिवसात करायचा आहे, यू विल फिनिश इट इन 10 days. If I say no, I want this chapter done in 1 hour right now, make or break, you will do it. Try. 1 year I was wondering if I should take a break because I thought ये मैंने छान मस्त में फैल के पढ़ूँ गया अच्छे से, मतलब एकदम बाय द बुक हार्डकोर ऐसे एकदम रोज 5ला उठून ओम वगैरे से ध्यान करना. But then one senior told me, Mokshita, work expands the time available, and I was also smart enough to take that advice. So you should learn to discriminate between advices also. Even I will give you all sorts of advices, but see what works for you personally. And sometimes आपको intuition भी आती है ना. Learn to harness that. It's a power. Myself Siddesh Thorat. So मॅम तुम्ही जसं की माझ्याशी म्हटले की तुमच्या जी झालेले आहेत ऑफिसर वगैरे त्यांचे एक्सपिरियन्स म्हणून आपल्याला फॅन्टसी करायला होता. सो माझा क्वेश्चन तुम्हाला असा आहे की आपण सिलेबसमध्ये वुमेन नावाचे टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये काही काय असतं तुमचे क्वेश्चन्स काय होतात की वुमेन जी आहे हिला काही चॅलेंजेस फेस करतात सर्व्हिसमध्ये किंवा मग तिला काही अपॉर्च्युनिटीज मिळतात. सो तुमच्या जो 13-14 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर करू शकता त्याच्यामध्ये काही चॅलेंजेस आले तुम्हाला ॲज अ वुमेन इन अ सर्व्हिस आणि काही तुम्हाला छान छान अपॉर्च्युनिटीज मिळाल्या त्याबद्दल तुम्ही थोडक्यात सांगू शकता. Yeah. So first of all, we all grew up in Thane. It's a very progressive, it's a big cosmopolitan city. Maharashtra, all in all, is a progressive state. So you grow up as a fairly liberated girl or a fairly liberated woman when you see a large-scale samples from across. So firstly, I thank my parents and thank God for giving me birth in Thane. And मला जे काही अभ्यासाच्या ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या शाळा किंवा हॅव्हिंग ओपन माइंडेड लिबरल पेरेंट्स और हॅव्हिंग सम गुड टीचर्स, हॅव्हिंग सम गुड फ्रेंड्स ज्यांचा आपल्याला इन्फ्लुएन्स असतो. सो ह्या गोष्टींचं मला मी नेहमी दीज आर द ऑपॉर्च्युनिटीज विच आय थिंक आय गॉट. आणि ओव्हरऑल इन माय फॅमिली माय ग्रँडपेरेंट्स हॅड लॉट ऑफ व्हॅल्यू फॉर एज्युकेशन, एस्पेशली गर्ल्स एज्युकेशन. दोन्ही म्हणजे बोथ सेट्स ऑफ ग्रँडपेरेंट्स. मला वाटतं ह्या गोष्टी थोड्याशा घरामधून पण सुरू होतात. सो घरामध्ये जर तुम्हाला जो छान एक स्पेशली फॉर गर्ल्स आय थिंक इट मॅटर्स, जर चांगला सपोर्ट असेल तर गर्ल्स हॅव लॉट्स अँड लॉट्स ऑफ पोटेन्शियल टू
गेट. जर घरच्यांनी सांगितलं नाही तू करायचं, तुझ्याने होणार नाही, तू करतच नाही. If my mother had tried to teach me how to make roti instead of नाही तू बस अभ्यासाला बस, मला वाटतं कदाचित माझी स्टोरी वेगळी असते असं मला वाटतं. आय एम नॉट पुटिंग डाऊन रोटी मेकिंग और एनी आर्ट लाईक दॅट, बट आय कॅन. तो एक मला वाटतं मी थँकफुल आहे. आय एम थँकफुल फॉर माय पेरेंट्स अगेन ट्रुली, बिकॉज ते मला जिथे योग्य वाटत होतं माझ्या अंदाजानुसार ते ट्रस्टेड मी. They encouraged me and my sister also to take risks, evaluated risks. She wanted to go for architecture instead of engineering. Sir was my father, but त्यांनी हमेशा encourage केलं की ठीक आहे तू करायला आहे तो करो, पण उसमें बेस्ट रहना है अपने को. त्याच्यामध्ये मग सेकंड बेस्टचा आपल्याला नाही झाला. म्हणजे they were real influencers actually, पण कधी त्यांनी असं लोड नाही दिला की तू म्हणजे हे नाही केलं तर यू आर वर्थलेस असं. म्हणजे इवन आय रिअलाइज दॅट what is now when I am a parent of 2 children. That's a very fine balance that both my mother and father struck, I think. So largely because what I am is largely because of that. नंतर मग in service मला असं actually मला असं वाटतं in some ways girls have it maybe better, because boys have all this more load of having to be breadwinner as soon as possible. Sometimes girls may not have that load. If तू नाही breadwin केलं तर family कशी चालेल. This is the reality. So boys and men have at that young age they have this pressure also. बरोबर? आपल्याला ते कळलं. मला त्याची पण जाणीव आहे. Then when service मध्ये आल्यावर you go to Labasna, which is in Mussoorie, then you go to SVPNPA, which is in Hyderabad. मग तिथे गेल्यावर कळलं की फिजिकल ट्रेनिंग जी होते फक्त त्याच्यामध्ये एक्झाम ज्या होतात फिजिकलच्या त्याच्यामध्ये थोडंसं देर इज अ डिफरंट पॅरामीटर्स फॉर विमेन टू बी जज, बट देर आर सर्टन थिंग्स जसं हॉर्स रायडिंग, स्विमिंग और रनिंग, त्याच्यामध्ये देर इज नो कमी. मॉर्निंग पीटी एव्हरीबडी हॅज टू डू विथ इच अदर सेम एका स्पॉट फॉर्मेशनमध्ये. आणि मेनली जो अभ्यास आहे द लॉज, द प्रोसेसेस, द प्रोसिजर्स which they teach you, they किंवा सगळे जे पोलिसिंग आहे इट इज सगळ्यांचं ब्रेन तर आतमध्ये थोडंसं सेम असेल बोलते, दॅट इज टॉट सेम टू एव्हरीबडी. अकॅडमीमध्ये असं काही फील नाही होत. आणि लकीली फॉर्च्युनेटली आय गॉट माय होम गार्डन टू सर्व. तर मला इथे मला असं वाटलं की आय रिसीव मोर अफेक्शन अँड लव्ह फ्रॉम एव्हरीबडी विच आय नेव्हर इवन हॅड इमॅजिन्ड. अँड पीपल मतलब आय डोंट नो त्यांना वेगळं वाटतं डेफिनेटली एखाद्या मुलीला किंवा महिलेला युनिफॉर्ममध्ये बघून किंवा बोलताना बघून किंवा काम करताना बघून. डेफिनेटली पीपल रिस्पॉन्ड डिफरंटली, बट या देर हॅव बीन टाइम्स ऑल्सो वेन बट आय टूक इट इन माय स्ट्राईड. मी असं कधी विचार नाही केला, पण तो विचार जर तुम्ही मनात ठेवला की नाही मी मुलगी आहे म्हणून ते मला असं करतात, तर मग तुम्ही असं छान नाही करू शकणार. आणि हे लेडी ऑफिसर हे आपल्याला पुढे जाऊन काढून टाकायचंय. तुम्ही जेव्हा ह्या सगळ्या जरी सिलेक्ट होतील, आय वुड वॉन्ट यू ऑल टू बी अड्रेस्ड एज ऑफिसर्स ओनली, ऑफिसर्स ऑफ लॉ. लेडी ऑफिसर when you become IAS, IPS, you are supposed to go beyond your gender, caste, creed, religion, everything. Woman ही माझी एक आयडेंटिटी आहे. But my identity of wearing uniform is greater for me. It is very stressful also. It is a big load also sometimes. It's very constricting also. But तुम्ही सारखं मी मुलगी आहे, ही आहे, ती आहे, म्हणजे तुमची जी आतापर्यंत जी आयडेंटिटी आहे त्याचा सारखा विचार नाही करू शकत. It has to be subsumed by the greater identity which you will subsume, like of being an IAS officer or IPS or foreign service officer. तो प्रयत्न असा नेहमी आपला असला पाहिजे. मी जर सगळीकडे म्हणजे ह्या माइंडसेटने बघितली की if say somebody doesn't obey or doesn't immediately act upon what I said, I cannot always say की नाही मी महिला म्हणून त्याने असं मला ऐकलं नाही. आणि when things are straight
laid down by rule, people, yeah, obviously, both the genders will respond to each other in a different manner. असं मोठी खूप सफोकेटिंग एक्सपिरियन्स वगैरे असं काही मला अद्याप सुदैवाने आलेलं नाही आहे. आणि जे माझ्यासोबत ज्या काम करतात महिला त्यांना पण ते येऊ नये याच्यासाठी आय एम इस्पेशली अलर्ट, बिकॉज मला हे पण माहिती आहे की माझ्याशी चांगलं वागावंच लागेल त्यांना, माझ्या सोबतीच्या लोकांना. पण ती त्यांच्या सोबतीची कॉन्स्टेबल असेल किंवा सोबतीची महिला अधिकारी असेल तर ती तिच्याशी तेवढं चांगलं नाही वागणार, किंवा घरी जाऊन पण एवढं चांगलं नाही वागणार, हे पण मला माहिती असतं. सो वेन आय वॉज इन औरंगाबाद, तुम्ही हे बघितलं असेल की there are SPs that are women, there are collectors that are women, or municipal commissioners, police commissioners, किंवा गेला माझा पोलीस स्टेशन इंचार्ज असतात SHO, त्या पण लेडीज तुम्ही बघितल्या असतील. पण लेडी कॉन्स्टेबलने जाऊन काही इन्व्हेस्टिगेट केले किंवा तिला महत्वाचे चार्ज दिले आहे असं आपण फार रेअरली बघतो. सो वेन आय वॉज SP औरंगाबाद, मी म्हटलं नाही आता मी तुम्हाला बीटचा चार्ज देणार. बीट इज अ युनिट ऑफ पोलिसिंग ज्याच्यामध्ये साधारण 7-8 मोठी गावं किंवा 20-25 छोटी गावं येतात. की नाव यू विल बी बीट इन चार्ज, यू विल बी रिस्पॉन्सिबल फॉर टेकिंग केअर ऑफ दिस बीट पीपल, कम्युनिटी ॲक्शन्स, स्मॉल स्कफल्स किंवा जे तुमच्या मुद्द्याला इन्व्हेस्टिगेट करतायत ते तुम्ही कराल. मला वाटतं 1-2 महिला येतील पुढे, बट लॉट ऑफ देम केम फॉरवर्ड. नाही मला करून बघायचं, आम्हाला कोणी विचारलंच नाही कधी. युजली दे वुड बी गिवन लाईक डेस्क जॉब किंवा आरोपी ड्युटी किंवा बंदोबस्त ड्युटी किंवा वायरलेस ड्युटी बसून. त्या बोलले नाही मॅडम आम्हाला करायचं आहे, आम्ही करू. म्हटलं चला करूया. ट्रेन दे अगेन, नाही चलो तुमको फिर से करना है तो फिर से तुमको थोडासा ट्रेन कर देते. आणि त्याच्यासाठी आम्ही DPDC मधून मोटरसायकल्स घेतल्या. वी गॉट 90 मोटरसायकल्स. एक महिनाभर या मुली, ज्यांना काही मुलींना सायकलही येत नव्हती, ते लर्न हाऊ टू राईड अ मोटरसायकल. आय रोड विथ देम ऑन आवर पोलीस ग्राउंड. आणि यूट्यूबवर बघू शकता, तो व्हिडिओ आहे डायल 112 औरंगाबाद. या मुलींनी ती सगळी व्हेकलची परेड लीड केली. दे हॅड ब्रॉड देअर फॅमिलीज, दे वर सो प्राऊड ऑफ इट. की आज मी पण तो रेवायचा चष्मा आणि हेल्मेट घालून ती पण गाडी चालवली. सो मी ज्या कारणासाठी पोलीसमध्ये आली त्या कारणात मी पोलिसिंग मध्ये खरोखर पोलिसिंग मध्ये उतरत. आणि बीइंग विमेन आपल्याला आपण पण मागे नाही हटायचं. आपण लोकलने प्रवास केलाय, 4 धक्के तो आपण भी मार सकते, तो कॉन्फिडन्स हमेशा रखने का, असं लगेच सहमून नाही जायचं. असं होतं का आता आम्ही बंदोबस्ताला सुरुवातीला सगळे एकदम सगळे VIP आले, सगळे मोठे मोठे अधिकारी सगळे पुढे जातात, तर मी बस नाही आपण ते आठवायचं मी हे सगळं करून चुकले, मी आता परत करणार. तसं कधी माइंड नाही करणे का, आणि जास्त गोष्टी माइंड नाही करायचं. थोडंसं सोडून द्यायचं, थोडंसं स्पोर्टिंगली घ्यायचं आणि सगळ्या गोष्टी अरेला कार्य पण नाही करायचं, पण कोणाला करू पण नाही द्यायचं. तसं पद्धतीने यू शुड कंडक्ट युअरसेल्फ. आणि ही जी परीक्षा आहे ही तुम्हाला हे कुठेतरी तो अभ्यास शिकवत पण असतो. आणि अरेला कार्य केलं की असं करायचं की तो पण नाही विसरणार आणि त्याच्यासोबतचे 4 लोक पण नाही विसरणार. आणि ऑलवेज फाइंड युअर सपोर्ट सिस्टम्स. म्हणजे सगळ्यांनाच सांगते आहे, आपलं असं वाटतं होल वर्ल्ड इज अगेन्स्ट मी, असं नाही ॲक्च्युली. देर आर सपोर्ट सिस्टम्स. यू जस्ट हॅव टू क्रिएट, नर्चर दोज थिंग्स ऑल्सो. आणि फक्त स्वतःचं नाही बघायचं. म्हणजे स्पेशली मुली आपल्याला वाटतं नाही माझं फॅमिली हे ते, यू हॅव टू वॉच आउट फॉर अदर गर्ल्स अँड अदर विमेन ऑल्सो. तेव्हा असं आहे. आणि हा वुमन म्हणून तुम्हाला असं स्पेशल ऑपॉर्च्युनिटी वगैरे काही मिळत नाही. And it is a good thing. And at the same time, you may have to fight a little harder sometimes, but you shouldn't take it personally. असं जास्त मनावर नाही घ्यायच्या काही गोष्टी. थोडंच. हॅलो मॅम, मी रोहित शिंदे. माझा 2 क्वेश्चन होते. एक प्रोसेस दरम्यान आहे प्रिपरेशनच्या दरम्यान, जसं प्रीमध्ये आपण बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या, मेन्सबद्दल पण आमचे बरेच डाऊट्स तुम्ही दूर केले. पण इंटरव्ह्यूबद्दल किंवा मुलाखतीबद्दल आम्हाला तुमचा एक्सपिरियन्स जाणून घ्यायला आवडेल. आणि सल्ला तुम्ही पण काय द्याल इंटरव्ह्यूबद्दल, बिकॉज ही अशी प्रोसेस आहे ॲट लास्ट स्टेज तर ऑल ऑफ सडन आपल्याला एक्सप्रेस होता येत नाही. त्याची जर्नी, त्याची सुरुवात ॲव्हेन्यू शोपासूनच व्हावं लागते, त्याच आपण तिकडे एक्सप्रेस नीट व्यक्त होऊ शकतो.
सेकंड क्वेश्चन माझा प्रोफेशनल डिस्क्रिशनरीच्या याच्या संदर्भात असेल की जसं वाशिम जिल्ह्याचं पण तुम्ही कार्यभार सांभाळला, तिथे पण काही गोष्टी आता लॅटिनमध्ये पण काही मॅगझिन्स जे आपल्या इंडियन लॉमध्ये टोटली ॲप्लिकेबल आहे. जसं इग्नोरन्शिया ज्युरिस नॉन एक्झुकेंट, म्हणजे इग्नोरन्स ऑफ लॉ आपल्याकडे एक्सक्यूज नाही म्हटलं जातं. तर वाशिम जिल्ह्यामध्ये जसं तुम्ही जे तिथे वेपन्स आणि बाकीच्या गोष्टी शो केस होत होतात ट्रेडिशनला धरून, त्यामध्ये पण तुम्ही त्यांच्या काही ऑफेन्सेस रजिस्टर करून ते तिथे नमण्यात आले, या सगळ्या गोष्टी तिथे लावण्यात आल्या. तर मग तुम्हाला अजूनही काही एक्सपिरियन्स आले असेल, जसं तुम्ही छत्रपती संभाजी नगरमध्ये पण ग्रामीण या ठिकाणी कार्यभार सांभाळला अध्यक्ष म्हणून, तर त्या लोकांना पण लॉ बरेच काही माहिती नसेल. मग इन्स्टेड ऑफ पुटिंग रजिस्टर्ड FIR अगेन्स्ट देम, तुम्ही अशा बरेच काही टॅकल्स केल्या असेल गोष्टी जे लॉला धरून त्यांना नाही आहेत, पण तुम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल केले नाही, पण ते गोष्टी पण हँडल केलेल्या आहेत. बिकॉज हा डायरेक्टली कॉन्सेप्ट आम्हाला एथिक्समध्ये एक केस लॉ म्हणून सब्जेक्ट आहे, त्यामध्ये ह्या गोष्टी पण आम्हाला विचारण्यात आल्या. तुमचे हे एक्सपिरियन्सेस आम्हाला बऱ्याच गोष्टी फायदेशीर ठरू शकतात. थँक्यू. मला वाटतं माझंच इंटरव्ह्यू but good application of that concept in this regard. I appreciate that. मुलाखतीसाठी मला वाटतं सगळ्यात पहिले तुमचं परत लँग्वेज स्ट्रॉंग पाहिजे. आपल्याला बोलण्याची भीती असू शकते, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये, पण त्याची पण अगेन प्रॅक्टिस पाहिजे. तुम्ही मॉक इंटरव्ह्यूची जी वेगवेगळे बोर्ड्स तिथे होती किंवा अजून इतर ठिकाणी होती, त्याचं आपल्याला थोडंसं प्रॅक्टिसनेस ते येऊ शकतं. परत त्या मुलाखतीमध्ये तुम्हाला जो फीडबॅक देतील तो पण असं खूप मनात नका घेऊ. ती पण एक चूक मी केली बाय द वे, बिकॉज आय हॅड गॉन फॉर अ मॉक इंटरव्ह्यू, कुठे काय कोण ते नाही सांगणार, आणि ते अशी इतकी उत्सित पद्धतीने त्यांनी फीडबॅक दिला. आणि माझं जे 2 दिवसांनी एक मेन इंटरव्ह्यू होता UPSCचा, की माझं पूर्ण म्हणजे मला टाचवी लागली कॉन्फिडन्सला, आणि आय फेल्ट हॉरिबली रॉंग. आणि मला असं हे असं कसं बोलू शकतात. पण मग मी आता ठरवलंय की मी सगळ्यांना सांगते की त्यांनी असं कोणी फीडबॅक दिला तर तो जास्त पर्सनली नका घेऊ, आणि इंटरव्ह्यू मेन इंटरव्ह्यूच्या एवढं आधी मॉक इंटरव्ह्यू पण घेऊ नका. कारण जे सगळेकडे घेतात ते सगळ्यांच्याच मनात तुमचा बेस्ट इंटरेस्ट असेल याची काही गॅरंटी नाही. यू नेव्हर नो, तुमचा चेहरा बघून कोणाला जेलसी होईल, काय इन्सिक्युरिटी होईल, यू नेव्हर, यू कांट पुट युअर फिंगर ऑन दॅट समटाइम्स. सो इंटरव्ह्यूसाठी काही असं फार लोड घ्यायची गरज नाही. बी ॲज रिलॅक्स एज यू कॅन. तुम्हाला मेन्स नंतर इंटरव्ह्यूपर्यंत जर काही टाईम मिळाला तर मी आता सांगू शकते की ते करायला पाहिजे की गो टू जिम, प्ले समथिंग, वर्कआउट, आणि ट्राय टू बी, बिकॉज वेन यू वर्कआउट अँड एक्सरसाइज that time your brain really functions well and you become little sharper. आणि मेन्सपर्यंत आपण नुसते बसून काउच पटेटो झालेलो असतो, आणि थोडासा अभ्यास तर करायचाच आहे आपल्याला डेफिनेटली मेन्स नंतर. पण तुम्ही मेन्स अशी छान मेन्स दिली की आपल्याला कळतं की नाही मेन्सवर मेरा होणे वाला, ते सारखं कळतं आपल्याला. तर तेव्हा थोडंसं मला वाटतं वर्कआउट सुरू केलं पाहिजे असं मला वाटतं. सो यू बिकम मोर फोकस्ड व्हाईल इंटरॅक्टिव्ह. कारण होतं काय, मेन्समध्ये आपल्या डोक्यामध्ये पूर्ण असं 360 येतं ना डोक्यामध्ये, आणि खूप जास्त येतं, पण आपल्याकडे ती स्पेस पण असते कागदावर ते सगळं मांडण्याची सोय असते. पण इंटरव्ह्यूमध्ये त्याला थोडंसं आपल्याला सप्रेस करायचं असतं, आणि जेवढं आपल्या मनात येते ते भरभरून तिथे आपल्याला बोलता येत नाही. तिथे आपल्याला कन्साइज, प्रिसाइज, क्यूट, शार्प, नीट, क्रिस्प अशा पद्धतीने आपल्याला बोलायचं असतं. परत आपण थोडंसं मिरर यू कॅन डेफिनेटली प्रॅक्टिस. आजकाल यूट्यूबवर तर म्हणजे 20 सेकंदामध्ये दुनियाची सगळी जानकारी देणारे व्हिडिओज आहेत. मे बी यू कॅन पार्टेक इन दॅट ऑल्सो. थोडासा इनसन्स डेफिनेटली इंटरव्ह्यू बोर्ड तुमच्याकडून एक्सपेक्ट करतं. दे डू नॉट वॉन्ट PhD स्टुडंट्स और स्टुडंट्स हू हॅव स्कोर्ड फॅन्टॅस्टिकली ऑल अक्रॉस. दे वॉन्ट समबडी हू कॅन बिकम अ गुड ऑफिसर or who will be a devoted officer, because they have to choose such people. तर त्याच्यात थोडं इनसेन्स पण असला पाहिजे. असं इनसेन्स म्हणजे नॉट लॅक ऑफ नॉलेज, बट आय वुड रादर से इट एज बिलीफ इन लार्जर व्हॅल्यूज. ते आपल्या बोलण्यातून थोड्याशा कुठेतरी दिसल्या पाहिजे. परत आपल्याला बोलताना इंग्लिशमध्ये बोलताना खूप पापुद्रे घेऊन बोलायची सवय असते. मीन्स, जस्ट बिकॉज,
हे थोडं जाणीवपूर्वक आपल्याला कट केलं पाहिजे, बिकॉज दॅट डायल्यूट्स युअर डेलिव्हरी ऑफ युअर व्हॉट यू वॉन्ट टू सी. असं काही फार ड्रामॅटिक वगैरे इंटरव्ह्यू नसतो बरं का. आणि जे इंटरव्ह्यूचे बोर्ड असतात दे आर ऑल्सो व्हेरी हेल्पफुल पीपल. If they see that you are stuck or little scared or little not able to breathe so too well, they will help you. They will calm you down and they won't judge you. तिथे जाऊन तुम्ही जरी चालता चालता असे झाले किंवा थोडा धक्का लागला तरी they are not going to judge you negatively. So ह्या आणि आपल्याला ह्याच गोष्टींचा लोड असतो, राईट. सो ड्रॉप ऑल ऑफ दॅट, बी रिलॅक्स्ड. रिलॅक्स म्हणजे कॅज्युअल नाही. बी अल्टिमेटली रिलॅक्स्ड. Now this is a theory I'm working on. To be ultimately relaxed is to be ultimately confident and not arrogant. तर त्याच्यामध्ये have faith in yourself की मी प्रिलिम पास केली आहे, मेन्स पास केली आहे, म्हणून आज मी इथे आले. So these people are here to help me get behind the table or get across the line. आणि be little better at learning faces or facial cues. थोडंसं as they say, your forehead and eyebrows are your social billboards. So, असं घाबरू नका. Be all right. एकदम असं तुम्ही जेन्सी आहे सगळे? नो, नॉट ती अजून काय चालली नाही. मग काय तुम्हाला प्रॉब्लेम नसेल मे बी, आय डोंट नो. सो तो आणि इंटरव्ह्यूची वेळ करून मग नंतर चर्चा होते, क्रॉस कम्पॅरिझन होते. परत तुम्ही दिल्लीला जेव्हा जाल तेव्हा तिथला तुमचा स्टे आणि तेव्हा तिथलं जो तुमचं कसं असणार आहे हे खूप चांगलं प्री प्लॅन करा. कारण मला म्हणजे असं वाटलं की मी 2 इंटरव्ह्यू दिले आणि 2 वेळेला काहीतरी फॅमिली इमर्जन्सीज किंवा असं एकदम सडनली काही गोष्टी झाल्या की जे विच ॲडेड टू माय स्ट्रेस. आय हॅड टू शिफ्ट माय रूम ऑल्सो, फाइंड रूम ओव्हरनाईट टू अ रेस्ट हाऊस, शेअर रूम्स, विच इज ऑल ओके. पण त्यावेळी एवढ्या गोष्टी तत्पर आपण सोडू नये असं मला वाटतं. आणि आपण पहिल्यांदाच दिल्लीला गेलेली आफ्टर माय मेन्स. थोडंसं ते पण एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दे विल आस्क यू अबाउट दे आस्क मी अबाउट माय मिनिंग ऑफ माय नेम. आणि माझे चेअरमन होते पुरुषोत्तम अग्रवाल सर आणि ते हिंदी लिटरेचरचे खूप मोठे अभ्यासक आहेत, संत साहित्याचे पण ते अभ्यासक आहेत. माझं मराठी साहित्य ऑप्शनल होतं त्यामुळे आम्ही कबीर आणि संत साहित्यावर आमचं बरंचसं बोलणं झालं. त्यांनी एक म्हणजे किती त्यांची बोलण्याची पद्धत किती सिव्हिल असते हे पण मी तुम्हाला या निमित्ताने सांगते. त्यांनी मला नेपोटिझम आणि विमेन इन पॉलिटिक्सवर एक प्रश्न विचारला की श्रीलंका, इंडिया, बांगलादेश याच्यामध्ये ज्या महिला आहेत ह्या नेपोटिझममुळे तिथे आहेत, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तर तेव्हा मला असं वाटलं की नाही मी पॉलिटिकली करेक्ट उत्तर दिलं पाहिजे. मी ते सांगितलं पण ते बोलता बोलता मला कळलं की हे काय मला आवडत नाही आहे. मग ती कुठेतरी माझ्या डोक्यामध्ये तो मुद्दा स्टक होऊन राहिला. मग त्यांनी इंटरव्ह्यू प्रोसिडेड. त्यांनी काय हो हो असं वगैरे काय ते बोलत नाही. म्हणजे असं दे आर नॉट देअर टू रिजेक्ट यू ऑर क्रॉस यू ऑर दे आर नॉट इव्हन ट्राय टू प्ले विथ यू ऑर टीज यू. असं काही आपण जे वी इमॅजिन टू वर्स्ट तसं काही होत नाही. आणि मॉक इंटरव्ह्यू आणि रिअल इंटरव्ह्यूची पण कंपॅरिझन होऊ शकत नाही. हे जे आजकाल तुम्ही बघतात ना युट्यूबवर ते येतात बरेच इंटरव्ह्यू, ते आमच्याकडे असं काही नव्हतं. सो वी वर मोर प्लेन वेन वी फेस द इंटरव्ह्यू बोर्ड. इंटरव्ह्यू प्रोसीड झाला पण मी म्हटलं सर आय वॉन्ट टू कम बॅक टू दॅट क्वेश्चन. इट इज थोडंसं स्टक इन माय हेड अँड आय वॉन्टेड टू से समथिंग बट आय कुडंट एक्सप्रेस प्रॉपर्ली. हां हां बिलकुल बिलकुल बोलू. आणि त्यांनी म्हणजे मला जे बोलायचं होतं ते बोलू दिलं. म्हणजे मला व्यवस्थित ते त्यावेळी तिथे सांगता आलं. मग काही प्रश्न ते तुमच्या बायोडेटावरून विचारतील. सो प्लीज मेक शुअर की कोकण तुम्ही व्यवस्थित आणि ट्रू लिहाल. म्हणजे त्याच्यामध्ये सत्य जे आहे खरोखर आपल्याला जे आवडतं जे केलं आहे ते सगळं त्याच्यामध्ये लिहा. आणि एखादं नाही माहिती तर सांगायचं सर मला आता सध्या ते पटकन आठवत नाही ना. आणि अशा काही 2-4 फ्रेजेस तुम्ही पाठ करून ठेवू शकतात. आणि इट गोज वेल युजली. असं काही हे नाही. इंटरव्ह्यूचं एवढंच आहे की इट ॲड्स अप टू युअर मेन्स मार्क्स आणि त्याच्यावर तुमची सर्व्हिस ठरते, पुढे काढायला ठरतं. तर तो पण एक खूप इम्पॉर्टंट टप्पा आहे. पुढचा तुमचा खूप मोठा काहीतरी लॅपिंग लिगल क्वेश्चन होता. बट असं आपण नाही करू शकत की
when being a police officer, when you see an offense taking place, you have to get it registered. You have no luxury of not registering it. And it is our constant efforts to sensitize, keep sensitizing our machinery to register whatever comes to them. Because if you don't register, that's when the problems and troubles and suspicion around working, functioning style of emerges. असं फक्त एकदा झालेलं की मी त्याच्यामध्ये डायरेक्ट ऑफेन्स रजिस्टर न करता थोडा वेगळ्या पद्धतीने मार्ग काढलेला. I was SP औरंगाबाद आणि one day one girl wrote a letter to me. ही स्टोरी काही जणांना कदाचित माहिती असेल. ती बोलली की मी 9वी मधली स्टुडंट आहे आणि 9वी का 10वी मधली. तिने स्वतःबद्दल पूर्ण माहिती दिली छान अक्षरामध्ये, समाज सोडून, आणि छान तिने असं पत्र वगैरे लिहिलेलं. माझी आई वारलेली आहे, आजी आहे आणि वडील आहेत घरामध्ये. आणि आता माझी आजी आणि वडील माझं लग्न लावून देण्याच्या ह्याच्यामध्ये आहे. तुमचा माझ्यावर विश्वास बसेल यासाठी ती तिच्या घराचा मला डायग्राम पण काढून पाठवली की माझं घर असं इथे येतं. तिथे तिचं आधार कार्डची झेरॉक्स जोडून लावली टू मेक मी बिलीव्ह इन हर एक्झिस्टन्स. तिने तिची मार्कशीटची झेरॉक्स जोडून लावली टू मेक मी बिलीव्ह दॅट शी इज अ गुड स्टुडंट अँड अ गुड चाइल्ड. And she requested me that she has heard about me and that I will help her in some way and that I should help her without taking her father and grandmother away. Otherwise she will be orphaned. So that was a dilemma that really haunted me. त्याच्यातून मार्ग कसा काढायचा. मग आम्ही त्या तिघांना पोलीसची गाडी पाठवली दुसऱ्या दिवशी आणि त्या तिघांना, त्या मुलीला, वडील आणि आजीला ऑफिसमध्ये माझ्यासोबत बोलवून घेतलं. आणि मग त्यांना आमच्या पद्धतीने काउन्सिलिंग केलं. बिकॉज ही इज रेकॉर्डिंग. काउन्सिलिंग केलं की आम्हाला माहिती पडलेलं आहे की तुम्ही या मुलीचं लग्न लावून देणार आहे. शी इज अ चाइल्ड आणि जर तुम्ही असं केलं तर तुम सलाख होके पीछे चले जाओगे और अभी के अभी मैं तुमको लेके चल सकती हूँ. फिर वो रोने लगे की नाही नाही आम्ही नाही असं करणं मॅडम, चूक झाली. म्हणजे त्या मुलीचं पण दॅट वॉज द ओनली वन टाइम वेन विदाउट रजिस्ट्रिंग ऑफेन्स वी ट्राय टू प्रोसीड. आणि मोठी लोकांना लिगॅलिटीज माहीत नसतील पण मोठ्या लोकांना लॉचा एसेन्स असा माहीत असतो. वाशिममध्ये काय झालं, वेन आय वॉज SP वाशिम, इट वॉज माय फर्स्ट डिस्ट्रिक्ट. आणि तिथली जी गणपतीची मिरवणूक असायची त्याच्यामध्ये ते ट्रक्सला तलवार, ढाल आणि भाले अशी शार्प वेपन्स लावायची. ते स्टार्टेड पुटिंग अप सम एअर गन्स ऑल्सो. आणि एवढी ती मिरवणूक रात्रभर चालणार आणि ती कसं म्हणजे इट्स अगेन्स्ट द लॉ. इट इज ॲक्च्युली अगेन्स्ट द लॉ टू एक्झिबिट वेपन्स. समजा एक्सेप्ट फॉर युनिफॉर्म पीपल, इवन इफ यू हॅव अ वेपन, तुम्ही ते असं नाचवू नाही शकत सगळ्यांच्या डोळ्यासमोर. यू आर नॉट सपोज टू एक्झिबिट इट. इट बिकम्स अ ट्रबलसम इश्यू. आणि ते धडल्लेचे सब लोक कर रहे हैं, बरं रिलिजियस इश्यू आहे, सेंटिमेंट्स इन्वॉल्व आहेत. सो वी मेड अ स्ट्रॅटेजी आणि वी डिसाइडेड टू डू समथिंग अबाउट इट. सो वेन यू डिसाइड टू डू समथिंग अबाउट इट, यू नीड अ गुड टीम ऑफ पीपल फर्स्ट विथ यू. अकेले तो आप सिर्फ पढ़ाई कर सकते हो, बाकी जीवन में दूसरा सब एक दूसरे के साथ करना पड़ता है. तो आम्ही एक चांगली टीम बनवली. एक टीम अशा लोकांची, ऑफिसर्सची जे बोलायला चांगली आहे, तर लोकांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन थोडं त्यांना कन्व्हिन्स करू शकतात. त्यांची एक टीम बनवून काही मंडळांना वी ट्राय टू टेक देम ऑन आवर साईड. एक अशी टीम बनवली. दे वर गुड ॲट, दे हॅड गुड आर्टिस्टिक इन्क्लिनेशन्स. इवन इन पोलीस वी हॅव गुड आर्टिस्ट. सो त्यांना काम दिलं की तुम्ही या गणेशोत्सव सगळी जी मंडळ आहेत त्यांच्यामध्ये पेंटिंग, एसे रायटिंग, रांगोळी, सो दॅट यू कॅन ड्रॉइंग द विमेन अँड गर्ल्स ऑल्सो, आणि DJ मुक्त गणपती अशी तुम्ही स्पर्धा सुरू करा. आणि देखाव्याची स्पर्धा आपण पोलीसचे उनको कम्युनिटी पोलिसिंगच्या हेडमधून आपण त्यांना छान बक्षीस देऊया. आणि त्याचं तुम्ही छान ते व्हॉट्सअप बनवून वगैरे पूर्ण इसको भाषा में पूरा मतलब सब हवा बना दो. दे ऑल्सो लाईक इट. त्यांनी पण ती कामगिरी सुरू केली. काही लोक आपण असे घेतले की हे कुछ लोक लगाएंगे, तर ह्यांच्यावर आपण गुन्हा काय दाखल करणार आहे, कधी दाखल करणार आहे.
आणि नुसता गुन्हा दाखल करून नाही सोडलं आम्ही नेक्स्ट इयरचा गणपती जेव्हा येणार होतो त्याचे 2 महिने आधीपासून कोर्टाकडून त्यांना समन्स इश्यू करायला सुरुवात केली. तो उनको पता चला की ये लोग कोई हवा में बात नहीं कर रहे थे. कोर्टामध्ये जेव्हा जाऊन अटेंडन्स लावावा लागला तेव्हा मग परत बाजूच्या एका डिस्ट्रिक्ट मधून त्यांनी तरी पण आम्ही कसं काय सोडणार, आम्ही अजून लावणार वेपन्स. मग ते बाजूच्या डिस्ट्रिक्ट मधून वेपन्स नेक्स्ट इयर आणायला गेले. आपल्याला माहिती मिळाली, आम्ही स्वतः तिथे नाकाबंदी लावून ती गाडी बरोबर पकडली. चोर पुलिस का फिर रिस्पेक्ट होती है, तो उसके पीछे भी भागना पड़ता है, उसके दोस्त के आगे भी भागना पड़ता है. तर ते केलं. त्याच्यातून एक इफेक्ट क्रिएशन झालं की नाही म्हणजे दे आर डेड सिरियस अबाउट इट. वी गॉट सपोर्ट फ्रॉम द डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑल्सो. त्यांनी पण ती ऑर्डर इश्यू केली की वेपन्स एक्झिबिट करणे हे कायद्याने गुन्हा आहे आणि आम्ही त्यांच्याकडे पण ह्याची कंप्लेंट जाते असं बघितलं. मग हळूहळू मग 3rd इयर फ्रॉम वेपन्स वी केम ऑन बलून्स अँड फ्लावर्स. सो असं आपण करू शकतो. आणि रिलिजियस सेंटिमेंट्स असतात निश्चित, बट थोडं असं थोडं तसं करून आपल्याला ती मोड बाजू पुढे जावं लागतं. मॅम, माझं नाव अथर्व आहे. माझा प्रश्न थोडा तुमच्या म्हणजे आत्ताच्या कामाबद्दल आहे की जेव्हा आपण म्हणजे इन जनरल बघतो तेव्हा IAS ऑफिसर्स किंवा IPS ऑफिसर्स असतो त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की यांच्याकडे पॉवर्स आहेत किंवा यांच्याकडे हे आहे. आणि एक दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो, ते असं म्हणतात की तुम्ही कितीही मोठ्या पोस्टला जा पण ऍक्च्युअल पॉवर तर शेवटी पॉलिटिशियन लोकांकडेच आहे किंवा ऍक्च्युअल पॉवर शेवटी गव्हर्नमेंटकडेच आहे. आणि आपल्याला असे इन्स्टन्सेस दिसून येतात की जिकडे एखादा IAS ऑफिसर चांगलं करायला जातो काहीतरी, पण त्याला लगेच तिकडून कॉल्स येतात. मग ते कॉल्स आले का मग त्यांना थांबावं लागतं. म्हणजे माझा प्रश्न असा आहे की आम्ही इथे बसलो आहोत की या हॉपनी बसलो आहोत की काहीतरी आम्हाला चांगलं करता येईल सोसायटीसाठी आणि काहीतरी देता येईल, पण ती ऍक्च्युअल म्हणजे करता येतं का किंवा ऍक्च्युअल ते चेंजेस करता येतात? हो हो, डेफिनेटली. आपण माणसाचं मन असं आहे की आपल्याला तेच गोष्ट पकडून फक्त त्याच्याबद्दलच विचार करायला आवडतो. बट वी डोंट थिंक ऑफ अदर 99 थिंग्स दॅट यू गेट टू डू. अँड यू आर अ सिव्हिल सर्व्हंट. इट्स अ डेमोक्रेसी. प्रत्येकाचा रोल डिफाईन्ड आहे. सो नोबडी नीड्स टू गेट अहेड ऑफ देमसेल्व्हज. माझा रोल एवढाच आहे, माझी पावर एवढीच आहे. आणि वन सध्या इथे म्हणजे पॉवर हंगरी म्हणून पॉवर हंगरी असल्यामुळे आपण ब्युरोक्रेसीत आलो असं मला मी तरी नाही असं म्हणू शकत. त्याच्यामध्ये इट्स अ सेट सिस्टम. इट्स द गव्हर्नमेंट ऑफ द पीपल. सो ती आपल्याकडे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे. ती कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी नसेल तर मग आपल्याला आपलं डेलीचं काम करणं पण आपल्याला अवघड होईल. आणि let's focus on the good things or let's focus on the other things that we can do. आणि असं horribly wrong करा असं तरी म्हणजे I have never faced it personally so badly. Sometimes yes, my husband is an IAS officer. We all have a lot of stakeholders to consider, lot of stakeholders to be answerable to, but ultimate stakeholder is the public and the constitution. आणि क्या ही होगा, फार म्हणजे ओनली ट्रांसफर होगा, थोड़ा हेडेक होगा. हेडेक तो होता है बट ठीक है, जयराम के मोठे पडते हैं यातून कठीण असं कोणी चालावं लागतं.
नहीं यार, कोर वैल्यूज तो हर जगह सेम ही रहती, ऐसा कोई बहुत फर्क नहीं रहता। और मुझे somehow I am in my home country. I could have been in Jammu Kashmir or Nagaland or Tamil Nadu also. It's my country first, so all people are mine. All their values are mine, and all our values are same at the core. Everybody, everybody wants peace, love. Young generation, everybody wants prosperity, and there is a basic freedom, basic liberty. सगळ्यांना तेच पाहिजे असतो. सो एव्हरीवेअर वही होता है. या my parents, मेरे पेरेंट्स को थोड़ा सा आश्चर्य हुआ. She grew up in Mumbai, Thane, and she is having, मतलब since she is entering everywhere, she doesn't mind staying in those areas also. But there are my batchmates who are in Jharkhand, who are in Naxal infested areas. They go anywhere. So being an officer, you have to be prepared for that. Or foreign service officers are there. They have to go abroad. They have to learn the culture and values of those people also. But humanity की value तो हर जगह से ही रहती है. Also, what is same everywhere is the language of law, language of love and language of law. They are same everywhere. So it's not that hard. फक्त बदलतं काय थोडंसं काय बोलतात घाटघाटचं पाणी, मसाले, भाषा, थोडेसे पद्धती काही काही बदलतात, रिस्पॉन्स देण्याची पद्धत बदलते, बोलण्याची पद्धत बदलते. But that's why system is there, right? It is supposed to work in a systematic and uniform manner everywhere. असं काही फार वेगळा फरक नाही मला कुठे जाणवला नाही. आणि to say to the interview board, that even I will have to think about that. But you know, taking more philosophical, say what you want to say. Don't take my name, but you can say you want to see yourself in that role. Actually, I'm just trying to persuade my father for UPSC because he already allowed me and he took decision against the society to educate, to permit to educate girls. Then I start preparing for UPSC and I trying to persuade him. So make your journey your motivation. जो है उसको तो हम डिनाई नहीं कर सकते. और असं जरुरी पण बाय द वे असं जरुरी पण नाही की नेहमी आपल्या प्रत्येकाची स्टोरी खूप ड्रामॅटिकच असायला पाहिजे असं पण काही नाहीये बरं का. ड्रामॅटिक किंवा वेगळी असेल तर इट्स गुड फॉर यू. पण आता जसं when I didn't have like a dramatic story to tell or a back story. It's a normal person, normal everything. तर तसं काही असलंच पाहिजे किंवा असं खूप खूप तरी पास्ट मध्ये ओढून काढून काहीतरी आणलंच पाहिजे असं पण काही नाही. म्हणजे chill. So whatever your story is, you can just present it the way it is. सगळ्यांना समाधान झालं असेल. आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये तुम्हाला असं कुठेही लेक्चर अशा प्रकारची माहिती तुम्हाला कोण देणार नाही की प्रिलिम पासून इंटरव्ह्यू पर्यंत आणि सगळ्या प्रश्नांना मॅडमने ज्या पद्धतीने उत्तरं दिली तर ते मोटिवेशन तुम्ही घेऊन उद्या परीक्षेत द्या आणि मुलाखतीला जा एवढंच मी सांगेन. आणि मॅडम आपल्यातल्याच आहे आणि ते आपल्याला सदैव मदत करणारच आहे. ते एस मॅडमचा एकदम प्रॉपर होता आणि बाकी विषयामध्ये सुद्धा त्यांचं हे आहे तर त्यांची मदत आपल्याला 100% मिळेल ही मी तुम्हाला खात्री देतो. आणि तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रिलिम मेन्स आणि इंटरव्ह्यू पर्यंत जा आणि मॅडम की ज्या ज्या टप्प्यात मदत लागेल त्या त्या टप्प्यात आपल्याला मदत मिळेल. मी मॅडमला परत एकदा खूप खूप धन्यवाद देतो. त्यांनी आपल्या एवढ्या व्यस्त शेड्यूलमध्ये वेळ काढून आपल्याला जे मुलाचं मार्गदर्शन केले असं मार्गदर्शन तुम्हाला कुणीही पैसे देऊन करणार नाही. लक्षात घ्या. तुम्ही क्लासेसमध्ये जाता, खाजगी क्लासेस लावता, इतर ठिकाणी पण तुम्ही पहा. परंतु मॅडम हे आपले आहेत आणि ते आपल्याला आलेले आहेत. त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.